कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. त्या कारणाने आभार प्रदर्शन मी पहिलं घेतोय, नंतर आपले अश्विन बापट आजच्या वक्त्यांचं ओळख करून देतील. आभार. टोपीवाला चॅरिटी यांनी वाचनालयाची जागा ही आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आभारी आहोत. गौड ब्राह्मण सभा कुडाळदेशकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी आम्हाला बरंच सहकार्य केलं. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दलही आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी आम्हाला बरंच सहकार्य केलं. शिवसेना शाखा 215 गिरगाव यांनीही आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे अश्विन बापट, प्रसाद रावकर, सुरेंद्र तेलम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, त्यांचंही आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे प्रायोजक म्हणून सारस्वत बँक, गौड ब्राह्मण सभा, सौ शशिकला अय्यर सामंत, रामचंद्र केशव आणि कंपनी, श्रीकांत जोशी यांचेही आम्ही आभारी आहोत. एक आम्हाला वडोदरावरून देणगी आलेली आहे. सुरेश शांताराम सामंत, वडोदरा, 25,501 ची देणगी आलेली आहे व्याख्यानमालेला, त्यांचेही आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे व्हीपी रोड पोलीस स्टेशन जे आम्हाला दरवर्षी हे सहकार्य करते, त्यांचेही आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे ज्यांनी आमच्यासाठी हातभार लावला त्या श्रीमती अंजली मातुरकर, सुरेश महाजन यांचेही आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे निवासातील छोटी जे आमचे बालगोपाळ मंडळ आहे, हे नेहमी आम्हाला खुर्च्या या लावून देत असतात. लहान आहेत सगळी, पण त्यांचेही आम्ही आभारी आहोत बालगोपाळ मंडळाचे. आणि आपण देणगीदार, हितचिंतक व श्रोते ज्यांनी सहकार्य केलं आणि प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य करून उत्स्फूर्त जी साथ दिली, त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत. आपल्याला एकच विनंती करतो की आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील किंवा काही चांगलं झालं असेल तर त्या संदर्भात आपली काही असेल तर एक साधारण आम्हाला लेटर लिहून इथे पुढे दिलं तरी चालेल. पण पुढचं येणारं जे व्याख्यानमालेचं वर्ष असतं त्याच्यातनं चुकासुद्धा आम्ही सांभाळू शकतो. तर आपल्याला विनंती आहे की काही असेल तरी आपण एक पत्राद्वारे जरी आपलं नाव नोंदवून तिकडे काही सूचना की येणारे पुढचं काळ वक्ते किती चांगले वगैरे जर तुमच्याकडे असतील ते सुद्धा आम्हाला तुम्ही कळवा. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सूत्र अश्विन बापटकडे. धन्यवाद. आजच्या टोपीवाला व्याख्यानमालाच्या समारोपाच्या पुष्पासाठी आज आपल्याकडे आपले निमंत्रित पाहुणे आहेत. महाराष्ट्र सायबर सेलचे SP संजय शिंत्रे सर. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सरांची मी थोडक्यात ओळख करून देणार आहे आणि मग आजचा जो विषय आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या ज्या पद्धतीने ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आपण दिवसेंदिवस ज्याच्यामध्ये वाढ होते, अर्थातच आपले व्यवहार वेगवान झालेत, पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने त्यामध्ये असणारे धोके देखील काही प्रमाणात समोर यायला लागलेत. आणि मग त्या सगळ्या धोक्यांना, त्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेल आणि मग शिंत्रे सरांसारखे ऑफिसर्स आपल्याला खूप हेल्प करत असतात याच्यामध्ये. आणि आजचा म्हणून म्हणजे आज या व्याख्यानमालेचा हा विषय ठेवण्याचं आमचं कारण तेच होतं की या दैनंदिन जीवनामध्ये आपला अविभाज्य भाग आहे आता हे सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. खास करून कोविड पिरियड नंतर आपण मंडळी बरीच ऑनलाईन डिजिटल व्यवहार करायला लागलोय. आणि असं करत असताना हे जे धोके आहेत तर ते धोके नेमके कोणते आहेत, म्हणून आपण आपलं शीर्षक पण तसंच घेतलंय की ऑनलाईन फ्रॉडचा विळखा कसा टाळायचा. आणि मला वाटतं शिंत्रे सर त्याच्यावर अधिक प्रकाश टाकतीलच. तर शिंत्रे सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो. सर 2010च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. त्यांनी DYSP म्हणून कराड, सातारा, बारामती 1998 मध्ये त्यांची जबाबदारी पार पाडली. DCP 2006 मध्ये नंतर ते प्रमोट झाल्यावर पुढे ठाणे सिटी पोलीसमध्ये DCP क्राईम, त्याच्यानंतर DCP झोन 3 कल्याण, नंतर मुंबई सिटी, मुंबई शहर पोलीस,
DCP झोन 7, DCP SB1 स्पेशल ब्रांच, DCP प्रोटेक्शन, मग कमांडंट SRPF ग्रुप, त्यानंतर हायवे पोलीस नागपूर रेंजचे SP आणि आता महाराष्ट्र सायबर सेलचे SP म्हणून संजय शिंत्रे सर पाहत आहेत. तर जोरात टाळ्या वाजवूया एकदा. आणि खूप गाढा अनुभव असलेलं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे आणि तर आपण त्यांच्याकडनं हे ऐकल्याला उत्सुक आहोत. सर, आम्हाला तुमच्याकडनं गायडन्स पण हवं आहे आणि आम्ही तुम्हाला अशी रिक्वेस्ट करू की तुम्ही आतापर्यंत हँडल केलेले ज्या केसेस आहेत, कुठे गुन्हेगार म्हणजे नेमके ट्रॅप करतात सर्वसामान्य माणसांना आणि मग कुठल्या गोष्टी त्यांनी कुठल्या चुका त्यांनी केल्या, तर त्या तुम्ही प्लीज इकडे हायलाईट केल्यात ते केस स्टडीज जर, तर आम्हाला सगळ्यांना त्यातनं एक थोडा बोध घेता येईल आणि पुढे आम्ही अवेअर राहू. तर सरांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचंच आहे, पण तत्पूर्वी त्यांचं आपण स्वागत करतोय आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने. आपल्या विनंतीला मान देऊन सर इकडे उपस्थित राहिले. मी सतीश सामंत यांना विनंती करेन की सरांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. आणि आता पुढची सूत्र सरांकडे. आपण या पुढच्या 1-1.25 तासामध्ये माझी खात्री आहे की निश्चितच अधिक सजग, अधिक सतर्क होऊन आपण इथून जाणार आहोत. तर शिंत्रे सर, तुम्हाला विनंती की तुम्ही व्याख्यान सुरू करा. या टोपीवाला व्याख्यानमालेच्या अखेरच्या सत्रामध्ये आपण सायबर गुन्ह्यांचा विळखा आणि त्याच्यातून आपला स्वतःचा नागरिकांचा बचाव कसा करायचा याविषयी मला या ठिकाणी सांगण्यासाठी बोलवलेलं आहे. त्याबद्दल मी या टोपीवाला व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी यांचा मी आभारी आहे. आणि आता मी सायबर सुरक्षा या संदर्भात आपल्याला काही जे आम्हाला अनुभव आलेले आहेत, कामाच्या ओघामध्ये जे अनुभव आलेले आहेत, त्याचं मार्गदर्शन मी आपल्याला करणार आहे. असं आहे का? ठीक आहे. असू द्या. आपल्याला व्याख्यान महत्वाचं आहे, मी कोण आहे काय महत्वाचं नाही. तर आजचा जो विषय आहे तो अतिशय गंभीर विषय आहे. कारण का आजच्या डिजिटल युगामध्ये आपल्या सर्वांच्याकडे आता मोबाईल फोन हातामध्ये आलेला आहे. इंटरनेटनी आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. सिम कार्ड आपल्या जीवनात आलेलं आहे. काळाच्या ओघात ई सिम कार्ड सुद्धा आपल्या जीवनामध्ये येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आयपॅड्स, त्याचबरोबर मोबाईल फोन, स्मार्टफोन, रेग्युलर फोन, वेगवेगळ्या प्रकारच्या घरामध्ये वस्तूसुद्धा अशा येणार आहेत की ज्या इंटरनेटनी, ज्या रिमोटवरती कंट्रोल, आता फक्त आपण TV रिमोटनी कंट्रोल करतोय. उद्या आपल्याला घराचा दरवाजा असेल, घरातला फ्रीज असेल, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या रिमोटच्या माध्यमातून कंट्रोल करणार आहोत. आणि त्याचबरोबर सायबरच्या माध्यमातून होणारे जे गुन्हे आहेत याच्याशी आपल्याला सामना होणार आहे. थोडक्यात जर घरगुती विषय जर सांगायचं म्हटलं, काळाच्या ओघात असे काही फ्रीज येतील की जे रिमोटनी तुम्ही कंट्रोल करू शकणार, की ज्याच्यामधले टेम्परेचर -+ तुम्ही करू शकणार. तर एखाद्या गुन्हेगारानं जर तुमच्या घरातल्या वस्तूचा नाश करायचं ठरवलं आणि त्यानं जर तुमच्या जर फ्रीजचं जर टेम्परेचर वाढवलं तर घरामध्ये जळीत होऊ शकतं, फ्रीजमधल्या सगळ्या वस्तू नासधूस होऊ शकतात आणि हे काळाच्या ओघात होणार आहे. त्याला इंटरनेट ऑफ थिंग म्हणतो. अशा वेगवेगळ्या स्वरूपात सायबर हे आपल्या जीवनात आणि सायबर गुन्हेगार आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. तर सायबर गुन्हेगारांना आपल्याकडून काय पाहिजे असतं? सायबर गुन्हेगारांना आपल्या जवळ यायचं असतं आणि ते येण्याची जी त्यांची माध्यम आहे ते आपल्याला कधीतरी कॉल करतील. एखाद्या फोनवरून आपल्याला कॉल येईल, अतिशय मृद भाषेमध्ये
तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुमची मानसिकता ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या गोष्टीकडे तुमचा कल आहे याचाही ते अभ्यास करतात आणि तशा प्रकारचे गोष्टी तुमच्यापुढे ते मांडताना दिसून येतात. दुसरी पद्धत अशी आहे, एखादा तुम्हाला SMS येईल, त्या SMS मध्ये तुम्हाला असा एखादा SMS येईल की तुमच्या घरातली आज लाईट बंद होणार आहे, तुम्ही एवढे बिल पे करा नाही तर लाईट बंद होणार, असा एखादा SMS येईल आणि तो SMS आपण वाचल्यानंतर आपण जागरूक होणार आणि त्याच्यामध्ये जी दिलेली लिंक आहे ती लिंक ओपन करणार आणि पुढचा सायबर गुन्हेगार आपल्या संपर्कात येणार आणि त्याचं जे काही त्याला गुन्हा करायचा आहे तो करून मोकळा होणार. तिसरं असं आहे की तुम्ही व्हॉट्सअप वापरता, त्या व्हॉट्सअपवरती एखादा कॉल येईल, मग तो व्हिडिओ कॉल असेल, रेग्युलर कॉल असेल किंवा एखादी लिंक असेल की त्या लिंकच्या माध्यमातून तो लिंक तुम्हाला सोडून देईल. त्या लिंकमध्ये असं असू शकतं की त्याच्याकडे काही वस्तू आहेत, तो विकायला लागलेला आहे, त्या तुम्ही विकत घ्यायचे आहेत, त्याचं प्रेझेंटेशन असेल, तिची चित्र असतील, त्याचे व्हिडिओज असतील, ते तुम्ही बघायचे, तुम्ही सिलेक्ट करायचे आहे, तुम्ही बार्गेनिंग पण करायचं आहे. म्हणजे ही वस्तू कमी पैशाला किती मिळेल, बाकीच्या मार्केटमध्ये किती सगळं मिळेल, एवढं तो मार्गदर्शन करेल जेणेकरून तो तुमच्या जवळ येईल. चौथी गोष्ट आहे की सामाजिक माध्यम, सोशल मीडिया. आता पूर्ण जगभराचा जर आपण अभ्यास जर केला तर पूर्ण जगभरामध्ये साधारणपणे 800 कोटी लोक राहतात. त्यातले 140 कोटीच्या वर भारतामध्ये लोक राहतात. ह्या 140 कोटी लोकांच्या मध्ये 120 कोटी लोक हे इंटरनेटने आता कनेक्ट झालेले आहेत आणि त्या 120 कोटीपैकी साधारणपणे 128 कोटी, 140 कोटी 128 कोटी लोक एकमेकाशी फोनवरून बोलत आहेत पूर्ण भारत देशामध्ये. त्याच्यामध्ये परत दुसऱ्याने अशी आकडेवारी आहे, यातले जवळजवळ 70 कोटी लोकांच्याकडे स्मार्टफोन आलेले आहेत. स्मार्टफोन म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला TV बघायला मिळतो, त्यात तुमचे बँकेचे अकाउंट्स असतात, त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे व्हिडिओ बनवू शकता, एखाद्याला पाठवू शकता, एखादा ईमेल तुमच्याकडे येऊ शकतो, तुम्ही ईमेलला रिप्लाय देऊ शकता, एखादा डॉक्युमेंट, एखादा डेटा तुमच्याकडं येऊ शकतो, तुम्ही तो दुसऱ्याला पाठवू शकता. म्हणजे आपण फॉरवर्डिंग वगैरे हा जो प्रकार म्हणतो हे सगळं त्याच्यामध्ये येतं. यासाठी स्मार्टफोन लागतो. असे 70 कोटी लोकांच्याकडे हा स्मार्टफोन झालेला आहे आणि त्यामुळं आणि सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे फेसबुक, भारतामध्ये साधारणपणे 84 कोटी लोक हे फेसबुक वापरतात. पूर्ण जगामध्ये समाज माध्यम जे म्हणतो आपण सोशल मीडिया, हे ज्यात नंबर 1ला येतो आपला हा फेसबुक. फेसबुकचा वापर सर्वसामान्यपणे सगळीकडे केला जातो. भारतामध्ये साधारण 84 कोटी लोक त्याच्यामध्ये आहेत आणि एकंदरीत सगळ्या समाज माध्यमांचा विचार जर केला तर भारतातले 75 कोटी लोक असे आहेत या ना त्या कारणाने कधी फेसबुकवरती असतील, कधी व्हॉट्सअपवरती असतील, कधी ट्विटरवरती असतील, कधी स्नॅपचॅटवरती असतील. अशा वेगवेगळी ही माध्यम आहेत की दोन व्यक्तींना किंवा व्यक्ती समुदायांना एकत्र ठेवण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ही जगभर प्रसिद्ध असलेली माध्यम आहेत आणि ह्याच्या सगळ्यांची सर्व्हर अमेरिकेमध्ये आहे. आपला जो काही डेटा आहे, आपण जो काही शेअर करतोय, आता व्हॉट्सअप ही अशी एक त्यांची पॉलिसी आहे की ते इनक्रिप्टेड डेटा, म्हणजे ते डेटा सेव्ह करत नाही आहे. तुमच्या दोघांच्या मधलं कम्युनिकेशन तिसऱ्याला कळू येत नाही. तरी पण इस्रायलसारख्या देशाने पेगासिस नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, ते त्याच्यामध्ये इंटरसेप्ट करू शकतात आणि साधारणपणे अशी ही सॉफ्टवेअर आहे पूर्ण जगभर अनेक देश त्यांच्या क्षमतेनुसार ती वापरली जातात की जेणेकरून दुसऱ्या देशाचं त्यांच्यावरती होणारं आक्रमण किंवा हल्ला, त्यांची आर्थिक परिस्थिती विस्कळीत, अर्थव्यवस्था विस्कळीत करणे, अशा प्रकारचे जे हल्ले आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं म्हणून अशा प्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जातात. परंतु सर्वसामान्यांचा डेटा मात्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा स्टोअर केला जात नाही. काही सिलेक्टेड लोकांचा जे अँटी सोशल एलिमेंट आहेत, जे अँटी नॅशनल लोक आहेत, त्यांच्या मात्र त्याची देखरेख ठेवण्यात येत असते. अशी समाज माध्यमे जी आहेत, सायबर याचा वापर इतका जगभर झालेला आहे. सगळ्या जगातले लोक फेसबुकनी, व्हॉट्सअपनी किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमांनी, सोशल मीडियानी कनेक्ट झालेले. सायबर गुन्हेगारांनी असं केलेलं आहे, या सर्व समाज माध्यमावरती, फेसबुकवरती काय चालतं, इंस्टाग्रामवरती काय चालतं, ट्विटरवरती काय चालतं किंवा न्यूजमध्ये काय येतं, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याच्यामध्ये कोणते प्रोग्राम जास्त बघितले जातात,
किंवा कोणत्या वयोगटातील लोक काय सर्च करतात. एखादी गृहिणी असेल ते घरात लागणाऱ्या वस्तूचं ते सर्चिंग करणार. त्या वस्तू चांगल्या दर्जेदार कमी किमतीच्या जास्त टिकाऊ वस्तू आपल्या घरात कशा येतील यासाठी ती सर्चिंग करणार. ज्या मुवमेंटला ते इंस्टाग्रामवरती एखादी अशी गोष्ट सर्च करतील त्या मुवमेंटला त्यांची इतर जे अकाउंट्स आहेत किंवा ते न्यूज ज्या फॉलो करतात तिथं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पॉपअप येतील. त्या घरातल्या सगळ्या वस्तू तिथं दिसायला लागतील की ज्या वस्तू आपल्याला पाहिजे होत्या पण आपल्याला माहीत नव्हते की त्या वस्तू अशा पण असू शकतात. त्या उपयोगाच्या वस्तू अशा भरपूर अशा वस्तू तुम्हाला दिसतात आणि हे सगळं अवेलेबल होतं तुमच्या फेसबुकवरती. आणि प्रत्येक जी ॲडव्हर्टाईज फेसबुकवरती जी आहे किंवा व्हॉट्सअपवरती आहे, व्हॉट्सअपवरती जनरली ॲडव्हर्टाईज फार कमी असतात पण फेसबुकवरती ट्विटरवरती ज्या ॲडव्हर्टाईज आलेल्या आहेत त्याला तो प्लॅटफॉर्म जबाबदार नाही. त्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर एखाद्याने चुकीची वस्तू किंवा जी नसलेली वस्तू जर विकली किंवा ती लो क्वालिटी वस्तू जर तुम्हाला विकली किंवा ती वस्तू विकलीच नाही दुसरीच कुठली वस्तू आणून दिली तर त्याला फेसबुक जबाबदार नाही असा त्यांचा लॉ सांगतो. त्यामुळे जगभरातले सर्व जे सायबर क्रिमिनल्स आहेत यांनी या फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचे हे सर्व ॲडव्हर्टाईज सुरू केली. आज तुम्ही जर सोशल मीडियावरती जर सर्च जे करता, आता एक वयस्कर समजा एखादा व्यक्ती आहे त्यांना स्टिकची गरज आहे, मग तिथे तुम्हाला अशी ॲडव्हर्टाईज दिसेल की अशी स्टिक असणार की अशी केली की ती एकदम लांब होणार, ती त्याच्यावरून गाडी जरी गेली तरी ती तुटणार नाही, पण ह्यांनी जर मारली तर दुसऱ्या माणसाचे 2 कणके पडणार. मग एखादा वृद्ध माणूस सहजासहजी म्हणतो की बाबा ही चांगली गोष्ट आहे, एक तर ती फोल्ड होते, हातात मावते, कॅरी करायला सोपी आहे, परंतु याच्यामुळे आपलं एवढं प्रोटेक्शन होऊ शकतं. यदा कदाचित आपल्याला काही धोका झाला तर आपल्या प्रोटेक्शनसाठी स्टिकही महत्त्वाचे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या ॲडव्हर्टाईज दाखवल्या जातात, ह्या फेसबुकवरती उपलब्ध असतात. कधी कधी लोक त्याला बळी पडतात आणि त्या वस्तू विकत घेतात. तर ती वस्तू तर येतच नाही, ते कुठं तर बेल्जियम कुठल्या तर परदेशातून काय तर पार्सल आलं हे आलं असं करत करत ती वस्तू ते एखादा ठोकळा आपल्या हातातून पडतो आणि आपले पैसे साधारणपणे आपल्याला वाटतं की 10,000ची वस्तू आपल्याला 2,000ला मिळाली म्हणून आपण 2,000 भरले आणि 2,000ला आपल्याला 10,000ची वस्तू मिळणार या खुशीमध्ये आपल्या हातामध्ये एक ठोकळा येतो. म्हणजे हे का होतं तर कारण का या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ज्या काय ॲडव्हर्टाईज आलेल्या आहेत त्याच्यावरती कुणाचंही नियंत्रण नाही. त्या फक्त जगभरामध्ये जे लोक सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत किंवा जे लोक सर्च करतात, गुगल इंजिनवरती जातात, वस्तू सर्च करतात, त्यांचा जो डेटा तयार होतो हा ओपन सोर्स डेटा आहे. हा ओपन सोर्स जो डेटा तयार होतो या डेटाचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्या त्या प्रकारच्या ॲडव्हर्टाईज ह्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दाखवल्या जातात. कधीही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असलेल्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजला बघून जर एखाद्याने जर ती वस्तू जर खरेदी केली निश्चितपणे त्याच्यामध्ये फसवणूक ठरलेली आहे. पहिली पैशाची फसवणूक आहे, त्याच्यानंतर हे सायबर क्रिमिनल दुसरा जो त्यांचा ट्रेंड आहे तुमचे क्रेडेन्शियल सुद्धा त्याच्यातून काढून घेतात. ज्या वेळा त्या लिंक पाठवल्या जातात त्या लिंक म्हणजे एक प्रोग्राम असतो. ज्यावेळा तुम्ही ते डाउनलोड करता तुमच्या मोबाईल फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तर त्या मुवमेंटला तुमच्या फोनमध्ये असलेले तुमचे फोटोज, तुमचे व्हिडिओज, तुमचे क्रेडेन्शियल, तुमची काही कॉन्फिडेन्शियल माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड, ह्या सगळ्या प्रकारची माहिती हे सॉफ्टवेअर किंवा तो जो प्रोग्राम आहे तुमच्या मोबाईलमधून काढून घेतला जातो आणि असा हा ह्यूज असलेला जो डेटा आहे त्या डेटाचं पूर्ण अनालिसिस केलं जातं आणि तो अनालिसिस केल्यानंतर त्याच्यावरती मग त्यांच्याकडून हे सायबर क्रिमिनल्स साधारणपणे दिवसाला 1 कोटी लोकांना टार्गेट करतात. भारतामध्ये 142 कोटी लोक आहेत, त्यातल्या 1 कोटी ते 2 कोटी लोकांना ते टार्गेट करतात. या लोकांना ते एकतर SMS पाठवतील, एकवर फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतील किंवा एखादा कॉल करतील किंवा काय वाटेल ते करतील जेणेकरून त्या माणसाच्या ते संपर्काला त्या 1 कोटी लोकांपैकी 1% जरी लोक त्यांना फसले गेले तर त्यांची दिवसाची कमाई 1000 ते 2000 कोटीची होते. आता जगभरामध्ये असं एस्टिमेशन आहे की साधारणपणे जगातल्या ज्या काही टॉप जे काही कंट्री आहेत अमेरिका, चायना, ह्या 2 कंट्रीनंतर यांचा GDP जास्त आहे. 3 नंबरला हे भारत सुद्धा त्यांच्या पाठीमागे. आपलं सुद्धा उत्पन्न त्या सायबर क्रिमिनल जगभरातले जे सायबर क्रिमिनल ॲक्टिव्ह आहेत त्यांच्याकडून उत्पन्न आपलं सुद्धा नाही आहे. अशी आजची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर आता असंही दिसून आलेलं आहे ह्या सायबर गुन्हेगारांच्या मध्ये राहून
काही टपरी चालक सुद्धा आता सायबर गुन्हेगार झालेले आहे. असे एक उदाहरण घडलेलं आहे. बिहारमध्ये एक मुलगा टपरी चालवत होता. तो 12वी नापास आहे. त्यालाही कल्पना सुचली इकडून तिकडून वाचून. त्यांनी एका वृद्ध माणसाला व्हिडिओ कॉल केला की असा असा आहे आणि तुमचा कोणतरी नात्यातला एक मुलगा आहे आणि तो हॉस्पिटलला ॲडमिट झालेला आहे. त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही, तात्काळ लवकर पैसे पाठवून द्या. आणि एका वृद्ध माणसाला फोन केल्यामुळे, वृद्ध माणसं जनरली भावनिक असतात, त्यांना असं वाटतं की असं होतं, हे चुकीचं व्हायला लागलेलं आहे. त्यांनी पटदिशी त्याला एक 10,000 रुपये पाठवून दिले. असं करत करत त्याचे 6 लाख रुपये त्या वृद्ध माणसाचे काढले. आणि ज्या वेळेला ज्या नातेवाईकासाठी पैसे पाठवले आहेत त्याला इकडून त्यांनी तिकडून संपर्क केला तर असं लक्षात आलं की ते कॉल सगळा खोटा होता. ही आयडिया त्याला कशी सुचली तर या सायबर गुन्हेगारांनी जी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरलेल्या आहेत त्यातल्या क्लुप्त्या काही त्याच्या वाचनामध्ये आल्या आणि त्या मुलाने व्हॉट्सअपवरनं कॉल केला आणि अशा प्रकारे त्या वृद्ध माणसाचे 6 लाख रुपये त्यांनी लुटलेले आहेत. ही बिहारमध्ये घडलेली घटना आहे. तर सायबर गुन्हेगारांचं एकच उद्दिष्ट आहे की कोणत्याही माध्यमातून तुमच्या जवळ पोचायचं आहे, तुम्हाला बोलतं करायचं आहे, तुमच्या गरजा ओळखायच्या आणि त्या गरजा ओळखून त्या त्या प्रकारच्या मोडस ऑपरेंडी तुमच्यापुढं आणायचे आहेत जेणेकरून ते तुम्हाला त्यांच्या जाळ्यामध्ये ओढतील आणि तुमच्या बँकेच्या अकाउंटमधून ते पैसे काढू शकतील. आता सायबर गुन्हेगार म्हणलं की यांच्यात वेगवेगळ्या गुन्ह्याच्या पद्धती कोणत्या आहेत. ह्याच्यामध्ये आहे सायबर स्टॉकिंग. तो काय करेल की तुमच्यावर नुसता वॉच ठेवेल. तुम्ही कुठे गेला, बऱ्याच वेळा काय होतं आता हल्ली लोक करत नाही आहे. समजा कुठे विमानाने प्रवास करायला लागले, एअरपोर्टला जाईल, फोटो काढेल, ते फेसबुकवरती पोस्ट करून टाकेल. म्हणजे त्या सायबर गुन्हेला कळतं की हा माणूस कुठल्या एअरपोर्टला आहे. परत उतरला की परत एक फोटो काढेल, तो फेसबुकवरती पोस्ट करेल. मग ते त्या सायबर गुन्हेला कळत राहतं की त्यांच्या डेटा अनालिसिसमधून हा कुठं गेला आणि काय करत होता. परत हॉटेलमध्ये गेला तिथे एखादा फोटो काढेल, कुठं लग्नात गेला तिथं डान्स केला तिथला काढेल फोटो. म्हणजे प्रत्येक ठिकाणची लोकेशन त्या सायबर गुन्हेला कळतात. हा माणूस त्यांच्या रडारवरती येतो. मग त्या त्या प्रकारचे त्यांच्या पुढं ते सोल्युशन देतात की तुम्हाला हॉटेलिंग पाहिजे तर दिल्लीमध्ये एवढे हॉटेलची चेन आहे आणि त्या हॉटेलच्या वतीनं आम्ही काम बघतो. आमचं असं पोर्टल आहे, तुम्ही ह्याच्यावरती रजिस्टर करा, तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं कमी खर्चातलं उत्कृष्ट जेवण आणि बाकीची सोय असणारी हॉटेल तुम्हाला मिळतील. असं करून त्या लोकांना फसवलं जातं. ते हॉटेल तर तिथं नसतंच आहे. म्हणजे अशा घटना झालेल्या आहेत. इव्हन मुंबईतली एक वृद्ध व्यक्ती होती, त्यांना कुठं ऋषिकेशला जायचं होतं. मग आयत्या वेळेला जर आपण जर रिझर्वेशन केलं हॉटेलचं तर आपले पैसे जास्त जातील म्हणून त्यांनी अगोदरच बुकिंग केली. सायबर गुन्हेगारांना ते कळालं, त्यांनी लगेच त्यांना कॉल केला, वेबसाईट लिंक पाठवली, हॉटेलचं बुकिंग झालं. साधारणपणे 6,000 रुपये त्यांनी भरलेले होते. परत उलटं करून एकदा तुमचं अकाउंट त्यांच्या अकाउंटला लिंक झालं की सायबर गुन्हेगार तुमच्या अकाउंटमधले असलेले नसलेले सगळे पैसे काढून घेतात. त्या व्यक्तीचे 6 लाख रुपये अकाउंटमधले सगळे निघून गेले. किंमत मागं पुढं असू शकते, पैसे मागं पुढं, पण जे सुरुवातीला जे 6,000 भरले त्याच्यापेक्षा जास्त पैसे जेवढे अकाउंटमध्ये होते ते सगळे पैसे निघून गेले. तर अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांची ही जी काही गुन्हे करण्याची पद्धत आहे तर त्याला जबाबदार सुद्धा कॉमन माणूस आहे. बऱ्याच वेळा काय होतं की लोक वेगवेगळ्या शिक्षण घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या मध्ये शहरामध्ये येऊन काम करतात किंवा छोटा मोठा व्यवसाय करतात. ते करता करता त्यांना असं वाटतं की आपल्याकडे आता वेळ उरलेला आहे तर आपण वर्क फ्रॉम होम किंवा इतर प्रकारचे जॉब करावेत की जेणेकरून आपल्याला 4 पैसे आणखी नोकरी सोडून इतरही मिळतील. आणि ती बरोबर लोकांची मानसिकता ओळखून, कारण का सायबर गुन्हेगारांचा प्रेझेन्स हा सोशल मीडियावरती आहे, न्यूजमध्ये आहे, न्यूजचे आर्टिकल ते वाचत असतात, जगभरामध्ये कोणत्या प्रकारचे आणि प्रत्येक सीझन वाईज त्यांची मोडस ऑपरेंडी बदलत असते. तुमचा दिवाळीचा सीझन आला तर ते दिवाळीत लागणारं जे साहित्य आहे, जी खरेदी आहे त्याप्रमाणे त्यांच्या वेबसाईट ते तयार करतात. त्याप्रमाणे लोकांच्या पुढे ते जातात, त्यांच्याकडून ते मागणी घेतात, पैसे भरायला लावतात, वस्तू पाठवत नाहीत. तुम्ही दिवाळीची वेकेशनमध्ये तुम्ही कुठं आउटिंगला जाता, कुठं फिरायला जाता तर त्या डेस्टिनेशन लोकेशनचे हॉटेल्स, तिथल्या सर्व काही जागा ह्याची व्यवस्थितपणे मांडणी तुमच्या पुढे केली जाते आणि त्याप्रमाणे तुमच्या पुढे वेबसाईट आणि त्याप्रमाणे पोर्टल तुमच्याला दिले जातात आणि तुमच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न होतो. बऱ्याच वेळा असं होतं
की आता गव्हर्नमेंटनी आपल्या भारत सरकारने युनिफाईड पेमेंट सिस्टीम आणलेली आहे, इंटरफेस निर्माण करून दिलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर भारतातल्या इतर ज्या काही बँका आहेत त्यांचे एक असोसिएशन आहे. त्यांनी NPCI म्हणून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एक ऑर्गनायझेशन उभा केलेली आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक धोरणामध्ये बदल केलेले आहे. हे धोरण असं आहे की पहिलं चेकबुकवरती चेक सही करावं लागायची, त्याच्यानंतर तो बँकेत जायचा आणि मग तो चेक त्या माणसाची सही एखादं व्हेरीफाय केलं जायचं आणि मग ते पैसे ट्रान्सफर व्हायचे. तर ही जी सिस्टम आहे ह्याच्यामध्ये जे पहिलं जे ऑथेंटिकेशन जे व्हायचं, हे माणसाचे क्रेडेन्शियल हाच माणूस ती व्यक्ती आहे का हे ओळखण्यासाठी आता UPI सिस्टीम आणलेली आहे. UPI सिस्टीम म्हणजे तुमचे बँकचं जे खातं आहे त्या खात्याला लावलेलं ते लॉक आहे आणि ते लॉक ओपन करण्यासाठी त्यांनी की ठेवलेली आहे आणि ती की म्हणजे पिनकोड आहे. बऱ्याच वेळाने त्याचा दुसरा प्रकार असा आहे की त्याचा QR कोड देऊन ठेवलेला आहे. त्या बँक अकाउंटला QR कोड पण देऊन ठेवलेला आहे. त्या बँक अकाउंटला तुम्हाला जर मोबाईल बँकिंग करत असाल तर तुम्हाला पिन तिथं देऊन ठेवलेले आहे. हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला बँकेत न जाता घर बसल्या तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे कोणाकडून QR कोडच्या माध्यमातून तुम्ही पैसे मागवू शकता. जर तुम्ही तुमच्या अकाउंटमधून जर QR कोड जर निर्माण केला, एक 4,000, 5,000, 10,000, 20,000 आणि तो जर दुसऱ्या व्यक्तीला पाठवला तर त्यांनी तो QR कोड स्कॅन करायचा आहे. मग तो लगेच त्याच्या बँकला तो अटॅच होईल आणि त्या QR कोडवरती त्याच्या UPIचा जो कोड आहे, पिन कोड आहे, तो त्यांनी इन्सर्ट करायचा आणि मग ते पैसे तुम्हाला ट्रान्सफर. ही बँकेत न जाता दिलेली सुविधा आहे आणि भारतामध्ये साधारणपणे 15 लाख कोटीचे व्यवहार हे या UPIच्या सिस्टीमच्या माध्यमातून होत आहेत आणि याच्यामध्ये तुमचे पैसे कट होत नाहीत. आता याच्यामध्ये सुद्धा सायबर गुन्हेगारांनी प्रवेश केलेला आहे. ते काय करतात की समजा एखाद्याचं दुकान आहे, किराणा मालाचं दुकान आहे, मग त्यांनी काय केलं असतं QR कोड तयार करून ठेवलं असतं. सायबर गुन्हे काय करतात त्याच्यावरती दुसरा QR कोड लावतात आणि लोक ज्या वेळेला आपण एखादा QR कोड स्कॅन करतो त्या मोमेंटला आपल्याला त्या ज्याच्या बँकच्या अकाउंटमध्ये ते पैसे जाणार आहेत त्याचं नाव त्याच्यावरती येतं. ते बघत नाहीत लोक. घाई गडबडीने लगेच आपला पिनकोड त्याच्यामध्ये ते पिन नंबर टाकतात आणि तुमच्या अकाउंटमधले पैसे त्या अकाउंटला जातात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की सायबर गुन्हेगारांना एकदा कळालं की हा माणूस अजिबात विचार न करता पैसे ट्रान्सफर करतोय, तो मध्येच काय करेल, ती ट्रान्झॅक्शन थांबवेल आणि म्हणलं असं आहे तसं आहे हे आहे काहीतरी गोड बोलून तो परत अजून एक QR कोड तयार करतो आणि ते पैसे त्याच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करून घेतो. अशा प्रकारच्या UPIच्या सिस्टीम आहेत. अशा प्रकारच्या QR कोडचे जे स्कॅम आहेत ते भारतभर सध्या चालू आहे. तर काही घटना जर सांगायच्या म्हणल्या तर पुण्यामध्ये एक इंजिनियर होते 59 वर्षाचे. ते रिटायर झाले. त्यांच्याकडे कॅश होता. ते समाज माध्यमावरती ॲक्टिव्ह होते. तर त्यांनी फेसबुकवरती एक लिंक बघितली आणि त्या लिंकमध्ये त्यांना असं सुचवण्यात येत होतं की इन्व्हेस्टमेंट जर कुठं तर केली पैशाची तर ते पैसे 20%, 25% वाढणार, त्यांना परतावा मिळणार. म्हणून त्यांनी त्या फेसबुकवरती लिंकवरती क्लिक केलं. लगेच ते WhatsApp ग्रुपवरती गेले. त्या WhatsApp ग्रुपमध्ये आणखी 30 लोक होते. मग त्याच्यातले काही न्यू कमर होते, म्हणजे नवीनच आता तो इन्व्हेस्टमेंट करणार आहे. काही लोक ट्रेनिंग घ्यायला लागलेले आहेत, काही लोक त्या स्कीमबद्दल सांगतायत आणि तो माणूस रोज ते बघत होता. मग त्यातले म्हणायचे की मला एवढे पैसे मिळाले, तुला एवढे पैसे मिळाले. मग हे सगळं वातावरण बघून त्या माणसाला असं वाटलं की आपण पण यांच्यासारखे जर पैसे मिळाले तर आपल्याला पैसे मिळतील. परंतु ॲक्च्युली ते सायबर गुन्हेगार होते सगळे. 30-32 जो ग्रुप होता, जे तिथं भाषणबाजी करत होते किंवा जे मेसेज करत होते, जे एकमेकाला सांगत होते, ते दुसरे तिसरे कोण नव्हते. फक्त नवीन जो एखादा कॅन्डिडेट येतो तर त्याला ते मार्गदर्शन करायचे वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे ते आपसात बोलायचे आणि हा माणूस ऐकायचा. मला एवढे मिळाले, मी 1 लाख गुंतवले, मला 1.25 लाख मिळाले, मला 1.5 लाख मिळाले. असं करत या माणसाने तिथे पैसे गुंतवायला सुरुवात केली. सायबर गुन्हेगार सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या अकाउंटवरती पैसे पण ट्रान्सफर करतात. तसे त्यांनी ट्रान्सफरही केले आणि ज्या मोमेंटला कळालं की हा माणूस आपल्या पूर्णपणे ट्रॅपमध्ये आलेला आहे, त्यानंतर त्यांनी गुंतवत त्यांनी 60 लाख गुंतवले. मग 60 लाखाची त्याची किंमत झाली जवळजवळ 1,70,00,000ची काहीतरी किंमत झाली. त्याच्या गुंतवणुकीचा परतावा त्याला, ती इन्व्हेस्टमेंट.
मग आणखी हा माणूस खुश झाला, हे बरं झालं म्हणजे आपण पहिले एवढे मिळाले, आता हे एवढे पैसे गुंतवले. त्याच्यानंतर 1,76,00,000 पैसे माघारी घेण्यासाठी त्यांनी ज्या वेळेला विचारायला सुरुवात केली तर ते म्हणले आता तुम्हाला टॅक्स लागेल, गव्हर्नमेंटचे तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला टॅक्स दिला तर तुमचे सगळे पैसे होऊ शकतात. असं करून लांबवत इतर लोकांनी त्याला सल्ला देत त्याचे 3,26,00,000 रुपये गेले अकाउंट. ते पैसे गेल्यानंतर त्याचे सगळे हाऊस संपली. आणि एक त्याच्यामध्ये आहे सम कॉस्ट फॅलसी म्हणून नावाची एक टेंडन्सी आहे मानवी जीवनामधली. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असतं, आता एवढे पैसे मी खर्चच केलेले आहेत, आता थोडेफार खर्च केले तर काय फरक पडतो. मी त्या हिप्नॉटिझम सारख्या तो प्रकारात जातो आणि त्याचे ते पैसे सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये गेले. मग त्याच्यानंतर ज्यावेळेला तो माणूस पोलीस स्टेशनला गेला त्यावेळेला पोलीस स्टेशनला त्यांनी एकच सांगितलं की तुम्ही पहिलं 1930ला कॉल करा. 1930 ही भारतीय गव्हर्नमेंटनी भारत सरकारने अशी एक फॅसिलिटी दिलेली आहे की त्याच्यावरती जर तुम्ही कॉल जर केला तर तिथं पोलीसवाले बसलेले असतात, ते तुमचा कॉल घेतात. ती कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर तात्काळ तो ज्या गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत त्या अकाउंट फ्रीज केलं जातं आणि ते तो तुमचे पैसे सेव्ह होतात. तर तरी पण त्यांनी वेळ भरपूर घालवला होता, तरी पण त्या माणसाचे आत्तापर्यंत 63,00,000 रुपये ह्या सिस्टीमच्या माध्यमातून सेव्ह झालेले. पण त्याचे गेले साधारणपणे 3 कोटीच्या वर पैसे गेले. 63,00,000 म्हणजे काही फार मोठी रक्कम त्यासाठी नाही आहे. आणि 59 वर्षाच्या माणसाचे एवढे पैसे जर गेले तर उर्वरित यंग एजमध्ये किंवा चांगल्या कर्तृत्वाच्या काळामध्ये त्यांनी जे पैसे कमवलेले होते ते म्हातारपणी माणूस एवढे पैसे कमवू शकत नाही. ते सगळे जीवनाची कमाई त्याची त्याच्यामध्ये निघून गेलेली आहे. त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगाराने एक अभ्यास केलेला आहे. एक तर या लोकांना भीती दाखवायची, या लोकांचं चांगलं समुपदेशन करायचं. दुसरी गोष्ट, हे लोक सम कॉस्ट फॅलसी म्हणजे बुडलेल्या कर्जामध्ये आणखी जर खर्च जर काही झाला, बुडलेला जो खर्च झालेला आहे आणखी जर खर्च आला तर त्याच्यामध्ये काही फारसा फरक पडत नाही अशा मेंटॅलिटीमध्ये हे लोक राहतात. तर या लोकांना जर आपण असं जर फसवत गेलो तर साधारणपणे कायद्याच्या भीतीमुळं किंवा आणि कुठल्या त्यांच्या सामाजिक भीतीमुळं हे लोक आपल्याला फसत जाणार आणि त्याप्रमाणे हे वेगवेगळ्या प्रकारचे फासे लोकांच्या पुढे टाकत राहतात. आता हल्ली असं झालेलं आहे, हे यंग जनरेशन जे आहे, खास करून ज्याचं वय आता तो नुकताच नोकरीला लागलेला आहे, काहीतरी करायला लागलेलं आहे, शहरात आलेला आहे, त्याच्या गरजा खूप आहेत. शहरात येताना त्याला वाटतं की मला 50,000 रुपये पगार आहेत, माझा व्यवहार भागेल. तो जेव्हा तो शहरात येतो तेव्हा लक्षात येतं त्याचं घर नाही आहे, की त्याच्या ओळखी पाळखीचं कोण नाही आहे. घरातल्या वस्तूपासून त्या अंगावरच्या कपड्यापासून सगळ्या वस्तू त्याला विकत घ्यायचे, त्याचा खर्च अमाप वाढत जातो. मग त्याला अशी बुद्धी सुचते की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि काळाच्या ओघामध्ये सायबर गुन्हेगार अशा लोकांनाही ट्रॅप करण्यामध्ये ते यशस्वी होतात आणि त्यांच्यापुढे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोडस ऑपरेंडी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना त्यांच्याकडून मांडतात आणि त्यांच्याकडून पैसे काढण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमी राहिलेला आहे आणि तो यशस्वी पण झालेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 1930 ह्या हेल्पलाईनवरती दरवर्षी साधारणपणे 3,500 ते 4,000 कॉल येतात की माझी फसवणूक झालेली आहे. कोणाचे 10,000 गेलेत, कोणाचे 5,000 गेलेत, कोणाचे 1,00,000 गेलेत, कोणाचे 2,00,000 गेलेले आहेत. आणि साधारणपणे या सर्व लोकांचे सगळे जर मिळून जर पैसे काढले तर दिवसाला 1 कोटी ते 3 कोटीपर्यंत पैसे जातात महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यातले फक्त 10% रक्कम, कारण का बरेच लोक लेट येतात, बरेच लोक त्यांना लवकर कळत नाही आहे, लेट आल्यामुळे त्यांचे साधारणपणे 10% रक्कम, काही लोकांची काहीच रक्कम परत मिळत नाही आहे. काही लोकांची 10% रक्कम त्या सायबर क्रिमिनलच्या अकाउंटमध्ये ही सेव्ह झालेली. आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी त्याच्यामध्ये 1930चा रिस्पॉन्स, लोकांनी त्याला दिलेला रिस्पॉन्स, याच्यामुळं यश महाराष्ट्र पोलिसांना मिळालेलं आहे. सायबर गुन्हेगार जे आहेत, आता एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर एक डॉक्टर आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की पुढचा जो सायबर गुन्हेगार आहे त्याप्रमाणे मोडस ऑपरेंडी तयार करतो. एक गायनाकोलॉजिस्ट लेडी डॉक्टर होती, तर त्याला या सायबर गुन्हेगारांचा फोन गेला आणि त्यांना सांगितलं की मी आर्मी ऑफिसर आहे आणि आमचे काही पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे, तर तुमच्या हॉस्पिटलचं जे काही फी असेल जे कुठं जमा करायचे
त्याचे अकाउंट नंबर आम्हाला तुम्ही द्या. तर जनरली ते अकाउंट हँडल करणारे जे लोक असतात ती क्लिनिकल स्टाफ तर वेगळाच असतो, नर्सेस कोणतं असतात ते वेगळेच लोक असतात. त्या डॉक्टरशी त्याचे काही संबंध नसतो. तो माणूस आपला इकडं तिकडं ती व्यक्ती वेगळ्या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये वेगळ्या मॅनेजमेंटमध्ये व्यस्त असते. जसं का त्याने अकाउंट त्यांचं मिळालं त्या लेडी डॉक्टरचं, त्या मोमेंटला या लोकांनी त्या स्टाफला मॅनेज करून त्या लेडी डॉक्टरच्या अकाउंटवरती जेवढे पैसे होते त्यातले 6 लाख रुपये हे सायबर क्रिमिनलने काढलेले. आता दादरची एक घटना आहे. एक कोणतर महिला होती, त्यांना दादरला एक रिनॉन डॉक्टर आहेत कोणतरी, तर त्यांच्याकडे त्यांना अपॉइंटमेंट घ्यायची होती. तर अपॉइंटमेंट त्यांना मिळत नव्हती, परंतु त्यांना माहीत होतं की यांची अपॉइंटमेंट कशी घ्यायची. तिथं जावं लागतं, बसावं लागतं, मग ते अपॉइंटमेंट मिळते. पण एकदा असं झालं की त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नाही आणि लगेच त्यांना एका सायबर क्रिमिनलचा फोन आला. याचा अर्थ असा आहे की डॉक्टरची वेबसाईट हॅक झालेली होती किंवा ज्या सर्व्हरवरती आहे त्या सर्व्हरचा डेटा सगळा ह्या सायबर क्रिमिनलकडे होता. त्या सायबर क्रिमिनलचा फोन त्यांना गेला की तुम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही 100 रुपये भरा आणि तुम्हाला डॉक्टरची अपॉइंटमेंट आज दुपारची 2ची किंवा 4ची त्यांना पाहिजे ती तुम्हाला मिळून जाईल. दरम्यानच्या काळात ही लेडी फार हुशार होती. त्यांच्या लक्षात आलं की ही सिस्टीमच्याकडे नाहीच आहे. 100-200 रुपये घेऊन हे डॉक्टर कधीच अपॉइंटमेंट देत नाही. एक तर हो म्हणतील, वेळ असेल, नसेल तर दुसऱ्या दिवशी बोलवतील किंवा बोलवणारच नाही. मग त्यामुळं त्यांनी परत पोलिसांना कळवलं. तर आम्हाला परत असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये सायबर क्रिमिनल एंट्री केली. आता डेटा कसा सायबर क्रिमिनलकडे जातो. साधा तुम्ही मेडिकलच्या दुकानात जरी गेला तर तो माणूस तुम्हाला मोबाईल नंबर विचारतो. तुम्ही मोबाईल नंबर दिला की तो त्याच्या कुठतरी सर्व्हरमध्ये निघून जातो, तो त्याचा डेटा तयार होतो. पण ह्यांचे जे सर्व्हर असतात ह्यांनी कुठतरी पोस्ट करून ठेवलेले असतात. त्यामुळे तो सगळा जो तुमचा मोबाईलचा डेटा आहे, बरं मोबाईल गेला तर मोबाईलच्या बरोबर बाकीचे पण दुसरे पण डॉक्युमेंट असतात. कधी कधी आधार कार्ड. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही कुठं ह्याच्यात गेला, बँकेत गेला किंवा झेरॉक्स सेंटरला गेला एखादा झेरॉक्स मारायसाठी, तुम्ही झेरॉक्स काढता आणि कधी कधी झेरॉक्स खराब येतात. मग आपण काय करतो, त्या अर्धवट राहिलेल्या झेरॉक्स तसे तिथं फेकून देतो. सायबर क्रिमिनल्स त्याचा सुद्धा वापर करतात. त्या झेरॉक्स सेंटरला जे काही तुम्ही असे उलटे सुलटे कागद अर्धवट निघालेले टाकलेले आहेत आधार कार्डचे वगैरे, ते सुद्धा त्यांच्याकडे जातात. आणि हा सगळा जो डेटा आहे ते त्यांची एक विशिष्ट अशी प्रक्रिया आहे. कुठून ते डेटा गोळा करतील सांगता येत नाही. लोक एअरपोर्टला जातात, कधी कधी तिकीट त्यांचं कॅन्सल होतं किंवा कधी कधी असं होतं की ते त्यांचा प्रवासच कॅन्सल होतं किंवा रेल्वे स्टेशनला त्यांचं कधी कधी कॅन्सलच होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाच्या काळात ज्यांनी कोणी लस घेतली ते आधार कार्ड, ते कोरोनाची लस, तो डॉक्टर आणि ते हॉस्पिटल फोटोज काढून पाठवायचे. आणि त्यामुळे असं झालं की बऱ्याच लोकांचे आधार कार्ड किंवा जी काही व्हॅल्युएबल जी माहिती होती ती सायबर क्रिमिनलकडे गेली. आणि सायबर क्रिमिनल जेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात तेव्हा तुमचं असं काहीतरी डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतं की तुमचा आधार नंबर असेल, तुमचा पॅन कार्ड असेल किंवा तुमचा बाकी वोटर कार्ड असेल, यातलं एक तर डॉक्युमेंट तुम्हाला ते दाखवतात. तुम्हाला प्रत्यक्षात तुमची खात्री पडते हो बरोबरच आहे, पुढचा माणूस ते बोलतोय आणि त्याला आपली सगळी माहिती आहे आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात. एक महिला होती पंजाब साईडची, ती वृद्ध महिला होती आणि त्यांचे सगळे नातेवाईक असे बाहेरच्या देशामध्ये होते. त्यांच्याकडे पैसा अडका चांगला होता, परंतु एकटे असल्यामुळे त्यांना ते एकटं वाटायचं. दरम्यानच्या काळात कुठून तरी एका माणसाचा फोन आला त्यांना. तो पण म्हणला मी UK मधला डॉक्टर आहे. UK मधला डॉक्टर आहे म्हटल्यानंतर ते वयस्कर महिलेने बोलायला सुरुवात केली. मग असं करत रोजच फोन येऊ लागला. एके दिवशी ते म्हणले तुम्हाला काय 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 असतं घरात. मग ते ओळख वाढत मग त्यांनी सगळी माहिती सांगायला सुरुवात केली. ते म्हणले मी एकटीच असते, आज माझा गुडघाच दुखायला लागलाय, आज कोपराच दुखतोय, डोकंच दुखायला लागलं. मग तो मेडिकल पण देऊ लागला, ट्रीटमेंट, ही गोळी खा, ते लोशन आणा. मग ते काय झालं कोण वाटतं, हिप्नोटाईज झालंय का त्यांना ते आधार वाटला, ते लावलं की त्यांना बरं वाटायला लागलं. असं करत करत 2 महिने निघून गेले. त्याच्यानंतर ते महिलेने त्यांना विचार सुरू केली तुम्ही एवढी सेवा देता, पैसे घेत नाही, काही नाही, तुम्ही जी ट्रीटमेंट दिली त्याला मला बरं पण वाटायला लागलेलं आहे, असं कसं काय, तुम्हाला कसं काय. नाही मला पण समाधान मिळतं आणि तोच मला आशीर्वाद असतो. मग तुम्ही काय करता, आम्ही अनाथ लोक जे आहेत पूर्ण जगभर त्याच्या शिक्षणाची ह्याची त्याची जबाबदारी उचलतो आणि त्यासाठी आम्ही पैसे गोळा करतो, कोण देतं कोण देत नाही.
आणि तुम्हाला जर द्यायचं तर तुम्ही द्या. मग ते असं म्हणल्यानंतर त्या वयस्कर महिलेला वाटलं की तर ठीक आहे. आता ती सुरुवातीला काय त्यांचं मत नव्हतं द्यायचं, पण दरम्यानच्या कुठला सण आला, दिवाळी का काहीतरी, तर त्या सणाच्या दिवशी त्या माणसाने गिफ्ट पाठवलं. त्यामुळे ती महिला आणखी भारावून गेली. काय ओळख नाही पळत नाही, ट्रीटमेंट दिली, आजार पण बरा झाला, माणूस पण रोज बोलतोय चांगलं, ते गिफ्ट पण चांगलं 5,000चं होतं. असं करून त्यांनी कॉन्फिडन्स गेन केला. आणि मग एके दिवशी त्या महिलेने त्यांना काहीतरी 1 का 2 लाख पाठवले. एकदा अकाउंट लिंक झालं, 35 का 36 लाख रुपये त्या अकाउंटमधले पूर्ण काढून घेतले. त्याच्यानंतर जेव्हा कॉल केला तर तो माणूस कधी भेटलाच. तर पुण्यामध्ये एक लेडी होती, जिम ट्रेनर, आणि स्वतः ती टीचर पण होती, टीम ट्रेनर पण होती. मग ते काय करायचे, ते व्हिडिओ टाकतात ना फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, ते त्यांना ते दाखवायचं असतं किंवा असतं पण त्यांचं चांगलं हे असतं. ते व्हिडिओ बघून कुठला UKचा एक असा सायबर क्रिमिनल, तो पण स्वतःला डॉक्टर समजायचा, म्हणजे डॉक्टर आहे असं म्हणून तो त्या लेडीच्या संपर्कात आला. असं करून दोघांची ओळख झाली. इतकी ओळख झाली की त्यांनी सांगितले की आता मी दिल्लीला आलेलो आहे आणि आपण एकदा भेटूया कुठंतरी. आणि असं करत मग त्यांचे आणखी शेअरिंग सुरू झालं. मग या महिलेने सगळं सांगायला सुरुवात केली, मला हा त्रास आहे, माझं मॅरेज संपलेलं आहे, आमचं काही पटत नाही आहे, मी एकटीच असते. म्हणजे आणखी एकमेकाचं दुःख सुरू झालं. मग मला आता आर्थिक टंचाई आलेली आहे. तर त्यांनी काय केलं, त्याने एक मेसेज पाठवला, मी एका पार्सलमध्ये पैसे ठेवलेले आणि ते तुम्हाला मी पाठवलेले, ते पार्सल तेवढं तुम्ही सोडून घ्या आणि भरपूर पैसे तुम्हाला मिळतील. त्या महिलेने पण काय केलं, लगेच दुसरा सायबर क्रिमिनलचा फोन, कस्टम ऑफिसमधून कुठून तरी तुमच्या नावावर एक पार्सल आलेलं आहे. अगोदर यांचं बोलणं झालं होतं, तो डॉक्टर UKचा कोणतरी, ह्यांचं ते फिटनेस बघून, ह्यांचे ते प्रोफाईल बघून, ह्यांचे फोटोज व्हिडिओज बघून तो अट्रॅक्ट झालेला होता. आणि त्यालाही वाटलं बरोबर आहे, आपल्याला एक साथीदार मिळाला आणि तो पैसे पण द्यायला लागलेला आहे. चला, तर जसा हे आलं, कस्टम ऑफिसवरून फोन आला, त्यावेळेला अशी गोष्ट झाली की ते लोक म्हटले ह्याच्यामध्ये पैसे नाही आहेत, ह्याच्यामध्ये नार्कोटिक्स आहे, आता हे तुमच्यावर केस होणार. मग आणखी ती महिला घाबरली. मग अजून एक दुसऱ्या सायबर क्रिमिनलचा फोन, ते CBIचा ऑफिसर कोणतरी, ते आमच्यासारखा ड्रेस, टोपी बिपी घातलेलं, मागं ते सरदार वल्लभभाई पटेलांचे फोटो, आणि फोटो, सगळे फोटो, ते पोलीस स्टेशनचा जसा सेटअप असतो गेल्यानंतर टिपिकल, तसा सगळा सेटअप लावलेला. आता म्हणले तुमच्यावर केस झाली, आता ते तुम्हाला ह्यातनं बाहेर काढायला पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, मग तुम्ही या. मग फोनवर मग ती स्कायपी कॉल करा, मग ते व्हिडिओ कॉल सुरू झाला. आता तुम्ही कुणाशी बोलू नका, जर मध्ये अधिकारी जर 18 जर झाला आणि तुमचं स्टेटमेंट जर असं उलटं सुलटं झालं तर तुम्हाला आणखी फाईन बसेल, परत तुम्हाला ते सेबीची नोटीस येईल, तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस, म्हणजे सगळ्या दुनियादारी ते असं करून 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 सगळं शेवटी झालं. त्या बाईचे जवळजवळ 16 लाख रुपये काढून घेतले. म्हणजे आर्थिक निकड आहे म्हणून त्या माणसाला हे केलेलं, आणि ह्याचंच अकाउंट सगळं या बाईचं सगळं साफ करून टाक. मध्यंतरी एक ठाण्याची केस होती, एक लेडी मुलगी होती, खेडेगावातून आलेली, इंजिनियर झालेली, कुठंतरी पवईला काम करत होती. तिलाही असाच एखादा फोन आला की तुमच्या नावानं पार्सल आलेलं आहे, आणि ते पार्सलमध्ये हिचा आधार कार्ड कुठं लिंक झालता, काय झालता, आधार कार्डचा नंबर सांगितला, तुमच्या नावानं आले, तुमचं पॅन कार्ड आहे, आणि त्याच्यात एवढे सिम कार्ड आहेत, आणि ते आता हे एक पार्सल आहे तर अजून 2 पार्सल येणार आहेत, आणि त्याच्यामध्ये नार्कोटिक्स आहेत. असं म्हणल्यानंतर ती मुलगी एकदमच घाबरून गेली. ते लगेच तिने स्कायपीवरती कॉल घेतला, सगळं झालं. शेवटी करत करत ते परत त्यांना समजून सांगतात की तुम्हाला आम्ही मदत करतो, तुम्हाला यातनं बाहेर काढतो, तर तुम्हाला काय करावं लागेल की तुम्ही खरी व्यक्ती आहे का नाही, तुमचा सिबिल स्कोर्स, हे जे लोन मिळण्यासाठी जो स्कोर लागतो की एवढे पैसे जर त्यांचे सिबिल स्कोर असेल तर त्यांना कमी रेटनी, इंटरेस्ट रेटनी कर्ज वगैरे मिळतं. अशा प्रकारची त्यांना सगळी स्टोरी सांगून त्या मुलीला त्या ICICI बँकेमधून इन्स्टंट लोन काढायला होतं, आणि तिने पण काढलं, आणि 20 लाख रुपये पहिले पैसे गेले ते गेले, परत लोन काढून त्या सायबर क्रिमिनलने पैसे काढून घेतले. म्हणजे अशा प्रकारच्या घटना वेगवेगळ्या वर्गामध्ये घडत आहेत. खास करून सिनियर सिटीजन या ठिकाणी जरा मला जास्त दिसतात. त्याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी सिनियर सिटीजन्स राहतात. ह्या सिनियर सिटीजन्सपैकी
30% सिनियर सिटीजन जे आहेत ते एकटे राहतात. तर ह्याची एकटेपणाची पण 2-3 प्रकार आहेत. काही लोकांना म्हणजे ते सोशल कुठल्या प्रकारचे कॉन्टॅक्ट नाही, कारण का ते हाय पदावरती कुठं नोकरीला असतात, सिनियर लेवलला आर्मीमध्ये रिटायर झालेले असतात, किंवा एखादा सिनियर मोस्ट IAS ऑफिसर किंवा एखादा रेकग्नाइज पर्सन, त्यांची सोशल कॉन्टॅक्ट नाही, त्यामुळे ते एकटेच असतं. कारण का काय विचारायचं तुम्ही एवढा मोठा माणूस विचारायचं कसं काय त्या माणसाला पुढचे, त्यामुळे सोशल कॉन्टॅक्ट नाही, कुठं जाणं नाही, येणं नाही. काही लोक असे आहेत की घरातले लोक त्यांना विचारत नाही, ते घरामध्ये पण एकटे आहेत, पण त्यांच्या ओळखी पाळखी जरी असले तर घरात राहून पण ते सगळी माणसं आजूबाजूला आहेत, पण यांना कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नसतात, लोकांना विचारत नाही काही, असे काही सिनियर सिटीजन आहे. तिसरा प्रकार आहे की जे लोक फक्त इकडे तिकडे असतात, ना ते सोसायटीशी कनेक्ट आहेत ना त्या घराशी कनेक्ट आहेत, असे पण काही सिनियर सिटीजन आहेत. तर यांना पण टार्गेट करण्याचा सायबर क्रिमिनलचा वेगळ्या प्रकारचा फंड आहे. ते काय करतात की यांचा जो मोबाईल नंबर आहे, बरेच सिनियर सिटीजनना टेक्निकली त्यातनं काही कळत नसते. त्यांना फक्त त्यांचा हा जमाना आहे की जुन्या काळात मोठ्याच्या मोठं साडगं असायचं, त्या साडग्यावर फोन यायचा आणि आपल्याला पाहिलं 100 वेळा ते डायल करून कुणाला तर फोन लावायचा आणि बोलायचं. ह्याच्या पलीकडं त्या सिनियर सिटीजनचं काय नाही आहे. मग या लोकांना आता ह्या नवीन पिढीने काय केलं, एक फोन आणून दिला होता, त्याला इंटरनेट नाही काही नाही. तर तो जो फोन आहे तेवढेच त्यांना माहिती आहे की कुणाच तरी फोनाला की फोन रिंग वाजली की फोन दाबायचा, फोन घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे तास 2 तास बोलायचं, आणि जर ते सगळं संपलं तर आपण कधीतरी कोणाला तर फोन लावायचं, एवढंच आहे. तर या सिनियर सिटीजनचे जे काही फोन आहेत, ह्यांचे जे सिम कार्ड आहेत, ह्याच्यावरती स्मार्टफोन त्याच्या व्हॉट्सअपवरती ॲक्टिव्ह नसतो. मग सायबर क्रिमिनल काय करतात, हा जो सिम कार्ड आहे, हा सिम कार्डचा वापर करून त्या सिम कार्डवरती दुसऱ्या एखाद्या फोनवरती व्हॉट्सअप चालू करतात. म्हणजे एक्स नावाच्या सिनियर सिटीजनचा व्हॉट्सअप हा वाय नावाच्या सायबर क्रिमिनलच्या अकाउंटवरती व्हॉट्सअप चालू राहतो. त्यासाठी काय लागतं, त्यांना एक OTP लागतं. आणि ह्याने अनेक वेळा टेस्टिंग करत त्या सिनियर सिटीजनला फोन करतात, तर तुम्हाला एक मेसेज आला असेल, मी अमुक बँकेतनं बोलतोय, इकडून बोलतोय, तिकडून बोलतोय, तुमचं हे अकाउंट थोडीफार त्यांना माहिती असते, आधार कार्ड, पॅन कार्ड, तेवढं तुम्हाला तो मेसेज आला आहे, तुम्ही मला वाचून सांगता का. तर हे लोक त्याला OTP देऊन टाकतात आणि लगेच त्या व्हॉट्सअप त्याच्यावरती चालू होतो दुसऱ्या एका स्मार्टफोनवरती, आणि त्या व्हॉट्सअपचा वापर करून तो दुनियामध्ये सगळे सायबर गुन्हे करत लागतो. जेव्हा शोध घेतला जातो तेव्हा असं कळतं व्हॉट्सअप वापरणारा व्यक्ती वेगळा आहे. कारण का अशी एक घटना घडली महाराष्ट्रामध्ये की एका माणसाने फेसबुकवरून बदनामी केली, म्हणून आम्ही त्याचा शोध घेतला. मग त्याचा व्हॉट्सअप नंबर मिळाला, तो व्हॉट्सअप नंबर मिळाला धुळ्याचा. त्या धुळ्याच्या माणसाला उचलून आणला, तो माणूस होता साधा भाजीपालाचा, काय तर छोटं मोठं गावात बसून भाजीपाला विकायचा. तो म्हणला दुनियात मी कधी व्हॉट्सअप वापरलेलंच नाही, तुम्ही मला का धरून आणलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर 4 पुढारी त्या गावातले. हा माणूस किती इनोसंट आहे सांगायला. म्हणजे परत पंचायत अशी झाली की असा विषय होता की तो नंबर त्याचा होता, वापरणारा क्रिमिनल बेंगलोरचा होता, त्याचा व्हॉट्सअप वापरणारा बेंगलोरचा होता. त्यामुळे सिनियर सिटीजन्सनी ज्या वेळेला आपल्याला कधी कुठल्याही अननोन माणसाचा जवळ फोन येतो त्यावेळेला आपण कोणत्याही प्रकारची माहिती त्या व्यक्तीला देऊ. बऱ्याच वेळा असं होतं की अशी घटना घडलेली आहे की 87 वर्षाची व्यक्ती होती सिनियर सिटीजन. त्यांना एखादा फोन आला की तुमच्या कुठल्या तरी दूरदूरच्या नातेवाईका कुठल्या तरी माणसाला पोलीसची केस झालेली नाही, मेडिकल इमर्जन्सी आहे. मेडिकल इमर्जन्सी आहे म्हटल्यानंतर या लोकांनी पाठीशी पैसे पाठवले, तर ते सायबर क्रिमिनलने त्यांच्याकडून पैसे काढून घेतलेले. तर कधीही आपला OTP जर आपण UPI जर वापरत असाल तर त्याचा पिनकोड, त्याचबरोबर आपले आधार कार्डचे डिटेल्स, आपले क्रेडिट कार्डचे डिटेल्स, बँकेच्या खात्याचे डिटेल्स किंवा घरातली इतरत्र माहिती कधीही या सायबर क्रिमिनलला शेअर करू नये. तुम्ही जर स्मार्टफोन जर वापरत नसाल तर ही चांगलीच गोष्ट आहे. जर वापरत असाल तर त्याच्यावरती फेसबुक बघत असताना, इंस्टाग्राम बघत असताना त्यावरती वेगवेगळ्या लिंक येतात, वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज येतात, त्या कधीही तुम्ही प्रेस करू नका. कारण का त्याच्यानंतर
तुमच्या घरातली किंवा त्या फोनमध्ये स्टोअर केलेली माहिती त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकते आणि त्या माहितीचा आधार घेऊन तो सायबर गुन्हा करू शकतो. बऱ्याच वेळा असं होतं, हे सायबर गुन्हेगार रात्री अपरात्री सिनियर सिटीजनला फोन करतात. कारण काय झालंय की बऱ्याच सिनियर सिटीजनचे मुलं जी आहेत ती दूर दूर राहतात. मग ह्यांना बघायचं असतंय नातू कसं आहे, काय कसं आहे, काय कुठं काय चाललंय, तो कसा खेळतो, किती मोठा झाला, त्याचं काय आहे, त्याची प्रतिक्रिया काय, घरात काय जेवण बनवलंय, काय खातात, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायचे असतात. ते एक मनोरंजनच आहे, कारण का दुसरं काही नाही आहे, मनोरंजन आहे. मग त्यांना रात्री अपरात्री लोक फोन करतात, नातेवाईकाकडे तिकडे व्हिडिओ कॉल करतात. तर त्यांनाही जाणून घ्यायचं असतं नातेवाईकांना की यांची तब्येत कशी आहे, ह्याचं कसं चाललेलं आहे. तर याच सायकोलॉजीचा वापर करून सायबर गुन्हेगार रात्री अपरात्री त्यांना फोन लावतात. ते व्हिडिओ कॉल घेतला की पुढं एखादा जो कॉल करणारा सायबर गुन्हेगार असतो तो काय करतो की अंगावरचे कपडे काढतो. ती मुलगी असते, अंगावरचे कपडे काढतो आणि यांना काहीच माहीत नसते, एक तर दिसत नसते, ते काय आलंय, कोणाचा फोन आहे, आवाज ओळखत नाही. ते बघता बघता ते लोक फोन रेकॉर्ड करून घेतात आणि परत त्या व्यक्तीला फोन लावतात की तुम्ही असं बघत होता आणि तुम्हाला ह्या वयात ही शोभत नाही आणि हे तुमचे कॉन्टॅक्टमध्ये मुलगा मुलगी काय तो नातेवाईक मुलीकडचे मुलाकडचे जावयाकडचे यांना आम्ही सगळं ते पाठवून देणार आणि तुमची बदनामी करणार, तर तुम्ही आम्हाला पैसे द्या. असं करून बऱ्याच वृद्ध लोकांच्याकडून पैसे काढलेले आहे. प्रश्न असा आहे की आपण कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. जरी चुकून एखाद्या सायबर क्रिमिनलने असं कृत्य केलं असेल तर असे व्हिडिओ कुठलाही वृद्ध माणूस बघत नाही. आतापर्यंत कुठल्याही तपासामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही. फक्त हे समाजाची भीती, कायद्याची भीती, बदनामीची भीती या हेडखाली हे लोक वेगळ्या प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरून हे वृद्ध लोकांना हे फसवत असतात. त्यामुळे जर अशी काही प्रसंग कोणावर जर ओढवला तर कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायबर गुन्हेगार जेव्हा तुमची फसवणूक करतो, आर्थिक फसवणूक करतो किंवा तुमची बदनामी करतो, तेव्हा कुठल्या तरी मुवमेंटला तुम्हाला हे लक्षात येतं की माझी फसवणूक व्हायला लागलेली आहे. मग ते सिनियर सिटीजन असू द्यात, यंग माणसं असू द्यात आणि कोण असू द्यात, त्या मुवमेंटला तुम्ही तुमचे जे जवळचे नातेवाईक आहेत, तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल आणि कोण असेल, यांच्याशी संपर्क साधणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारे सायकोलॉजिकल तुमच्यावरती प्रेशर माउंट करतात, तुम्हाला भीती दाखवतात, कायद्याची भीती दाखवतात. बऱ्याच वेळा असं होतं की पैसे मिळवणे स्वतःसाठी, आपल्या सुरक्षित जीवनासाठी पैसे मिळवणं हा काही गुन्हा नाही आहे. त्यासाठी सगळेजण माणसं काबाड कष्ट करतात. कोण शेअर मार्केटमधून पैसे काढेल, कोण व्याजाने पैसे देऊन पैसे काढेल, कोण बँकेत एफडी करून पैसे काढेल, कोण धंदा करून पैसे काढेल. पैसे मिळवणे हा काही गुन्हा नाही आहे. त्याच्यामुळं जर आपण अशा ठिकाणी जर पैसे गुंतवले तर तो काही आपला गुन्हा असू शकत नाही. परंतु त्याची भीती घालून जर एखादा तुमची बदनामी करतो असं जर म्हणू लागला तर त्याला घाबरून जायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही सायबर गुन्हेगार हा तुमच्या घरापर्यंत येत नाही, कधीच येत नाही. कारण का की तो कुठंतरी वेस्ट बेंगॉल आहे. पूर्ण देशाचा विचार जर केला तर वेस्ट बेंगॉल आणि ह्या भागामध्ये डुप्लिकेट सिम कार्ड बनवणारे लोक आहेत. डुप्लिकेट म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हणजे आसाम असेल, वेस्ट बेंगॉल असेल त्या भागामध्ये. हरियाणा या भागामध्ये, हरियाणा दिल्ली या भागामध्ये ATM मधून पैसे काढणारी लोक आहेत. गँग एकच आहे. इकडचे सिम कार्ड वापरले जातात, परत राजस्थान वगैरे ह्या भागामध्ये हे लिंक पाठवून पैसे काढतात. वेगळ्या प्रकारच्या मोबाईलचे ॲपची लिंक पाठवून पैसे काढतात. ह्या वेगळ्या प्रकारच्या गँग आहेत. हे एकमेकाला चांगले ओळखीचे आहेत, वेगवेगळ्या भागात ते कार्यरत आहेत. त्यामुळे तेवढ्या लांबून येऊन आणि आतापर्यंत कुठलाही सायबर गुन्हेगार कोणत्याही व्यक्तीच्या घरात शिरलेला नाही. त्यांनी कधीही तुमच्याशी घरापर्यंत आलेला नाही किंवा तुम्हाला कधी संपर्क केलेला नाही. तो फक्त काय करतो, तुमच्यावरती मानसिक दबाव निर्माण करतो. पहिला दबाव तुम्हाला धोका म्हणजे काय, एखादा समजा सिनियर सिटीजन त्यांना फोन आला, एकटेच राहतात ते, संध्याकाळी तुमची लाईट बंद, पैसे भरा. तो माणूस काय म्हणणार, एक तर मी एकटाच माणूस राहतो, घरात लाईट नाही, पाणी कसं येणार, पुढचं कसं काय होणार ते. आणि बरेच लोक एक टायमाचे जेवणारे असतात, संध्याकाळी जेवत पण नाही, दुपारी एकदा जेवले की संपलं त्यांचं, परत दुसऱ्या दिवशीच ते. अशी पण सिच्युएशन भरपूर आहेत. मग लाईट गेली तर आपण काय करायचं. तर कुठलंही गव्हर्नमेंट
किंवा कुठलाही इलेक्ट्रिसिटी बोर्ड किंवा कुठलंही टेलिकॉम सर्व्हिस एअरटेल असू द्या BSNL असू द्या कधी असा अर्जन्सीचा मेसेज पाठवत नाही. आत्ताच्या आत्ता भरा, तुमचं बंद करतो. तुम्ही आत्ताच्या आत्ता KYC अपडेट करा, नाही तर तुमचं अकाउंट ब्लॉक करतो. असं कधीच कुठलीही बँक करत नाही. ही जी भीती जी तुम्हाला घातली जाते सिनियर सिटीजन किंवा इतर लोकांना, तर त्याला सुद्धा घाबरायची गरज नाही. अर्जन्सी हा शब्द आला, टाइम लिमिट जर तिथं जर त्यानं सांगितलं असेल तर समजायचं हे निश्चितपणे सायबर क्रिमिनल आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही सांगून तरी बघा की मी एक पोलीसमध्ये काम करतो, का माझा नातू माझा मुलगा पोलीसमध्ये असतो, मी त्या मुलाला सांगतो, ते ही भाषा कशी येते बघा. तो लगेच शिवगारात करायला सुरुवात करतो, त्याला खराब कळतो. म्हणजे आपण तो आपली मानसिक आपल्याला गोड बोलून आपल्या जवळ येतो, तसं तुम्ही त्याला उलटं सांगा की नाही मला सगळं माहीत आहे, माझा पण माणसं पोलीसमध्ये आहे आणि मी त्यांना सांगणार आहे. तो लगेच म्हणतो घर में घुसेंगे, मारेंगे, तोडेंगे अशी भाषा करतो. म्हणजे तो सायबर गुन्हेगार असतो. ही सुद्धा टेस्टिंग आहे. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला फसवण्यासाठी फोन करतो, बऱ्याच वेळा असं फोन येतात की माझ्याकडे मी कंपनीचा असा माणूस आहे, माझ्याकडे 10-15 तुम्ही सिलेक्ट झाला तुमचा नंबर मोबाईल नंबर आणि तुम्हाला 3 वस्तू सिलेक्ट करायची, 15 वस्तूंचे तुम्हाला फोटो पाठवतो, तर 3 वस्तू तुम्हाला मी देणार आहे. त्या जर तुम्हाला पसंत पडल्या तर राहिलेल्या 15 वस्तू तुम्ही विकत घ्या. माणसाला काय वाटतं बरं झालं. पण हे करून तो काय करतो की तुमचं अकाउंट त्याच्या अकाउंटला लिंक करण्याचा प्रयत्न करतो. गोड बोलून तुमच्याकडून OTP काढायचा प्रयत्न करतो, तुमच्याकडे पिन नंबर काढायचा प्रयत्न करतो. तर हे जी गोष्ट आहे जगामध्ये कोणी फुकट द्यायला बसले नाही. आता कुणाकडे जास्त झालेलं नाही आणि ज्याच्याकडे जास्त आहे त्याला आता ते कमी पडायला लागले. कारण का आताच्या घराची किंमत 25 लाखांवर आता 2.5 कोटीवर गेलेली. कुठं म्हणजे अशी परिस्थिती झाली आहे, त्यामुळे मोठ्या माणसाला सुद्धा आता जगणं आता मुश्किल झालेलं आहे. त्यामुळं कोणी फुकट वाटायला बसलेलं नाही. त्यामुळं या गोष्टीचं सगळ्यांनी भान ठेवायचं आहे. अशी कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंटची स्कीम असेल किंवा कोणी बदनामीची भीती घालत असेल, लाईट बंद करण्याची भीती घालत असेल किंवा कुठंतरी तुमचा नातेवाईक त्याला मेडिकल इमर्जन्सी आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये हे ओलाचे ड्रायव्हर असतात, तर ते सायबर गुन्हेगार ते ओला बुक करायचे आणि परत त्याला सांगायचे की असं त्याचा नंबर येतो ओलावाल्याचा, तो त्याला फोन करतो, दोघांचे फोन नंबर कॉन्टॅक्टमध्ये येतात. ते त्याला सांगायचे की अरे असं झालेलं आहे की माझं आत्ताच काय ॲक्सिडेंट झाला आणि मी आता ॲडमिट झालो आहे आणि ते कोणतं काय झालं आहे ते माझे काही पैसे ट्रान्झॅक्शन होणे झालेले. तो काय करतो, फेल UPI ट्रान्झॅक्शन म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे तुमच्या अकाउंटमधले पैसे काय गेलेले नाही, ते ट्रान्झॅक्शन फेल आहे. त्याचा एक SMS येतो तुम्हाला, तो SMS त्याला फॉरवर्ड करणार आणि एका दुसरा वृद्ध माणूस आहे त्याला म्हणणं बरं झालं बाबा ते ड्रायव्हर आपल्याकडे यायला लागला होता, वाटेत तसं झालं आणि त्याचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला त्या ड्रायव्हरचा आणि म्हणजे असं काहीतरी त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला. तो वृद्ध माणूस त्याला पैसे टाकतो. म्हणजे अशाही काही घटना आहेत. म्हणजे जेणेकरून कुठलाही माणूस जेव्हा तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा लाईट बंद करण्याची धमकी असेल किंवा तुम्हाला चांगले फोटो पाठवता. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, पुण्यातली घटना आहे, 60 वर्षाची एक महिला होती, सरकारी नोकरी म्हणून रिटायर झाली. ते लोनली होत्या, तर त्यांना कुठला तरी एक फ्रेंड मिळाला फेसबुकवर. मग त्यांचं रिलेशनशिप दोघांची होणार होती. मग तो निघाला कुठल्या त्या कॅप्टन निघाला ह्याच्यावरचा, ते जहाजावरचा कॅप्टन निघाला. तो पण म्हणला मी व्हिडिओ आहे, म्हणला मला पण काही पोरंवाळे काही नाहीत, मी एकटाच असतो आणि माझं येणं जाणं असतं, पण मी 6 महिने बाहेर 6 महिने आत असतो. आणि असं ओळख पाळख चांगली वाढत गेली. एक दिवशी त्यानं सांगितलं की माझ्या जहाजावरती त्या पायरेटने हल्ला केलेला आहे आणि आता मी अडकलोय आणि ते आता मला पैसे मागायला लागले, तर मला ह्यातनं सुटायचं आहे, तर तत्काळ पैसे पाठवून त्या म्हणजे मला पायरेट सोडून देतील आणि मग मी आपली भेट होईल. त्या बाईने पण चांगले दणकून पैसे त्या ह्याच्यावरती पाठवून दिले. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरीज रचून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या जीवनामध्ये येतात आणि मग कोणाला लग्नाचा आमिष असेल मॅट्रिमोनियल साईटवरती ते असतात. तर मॅट्रिमोनियल साईटवरती गेल्यानंतर एक चांगला दिसणाऱ्या मुलीचा फोटो किंवा चांगला जिम वगैरे करणारा मुलगा जो असतो, जनरली बॉलिवूडमध्ये वगैरे आपण जे पिक्चर्स बघतो, कारण का ते अशा टाईपची जी फिगर असणारा मुलगा त्या मुलीला आवडतो किंवा त्या मुलाला ती मुलगी आवडते, असा सायबर क्रिमिनल असतो. कोणतं ती मुलगीच्या स्वरूपात येतो, फोटोच्या स्वरूपात किंवा मुलाच्या स्वरूपात येतो.
दोघांचं बोलणं चालणं सुरू होतं. इतकं बोलणं चालणं सुरू होतं ते घरात सुद्धा आई वडिलाला सांगत नाहीत किंवा भाऊ बहिणीला काही सांगत नाहीत. तेवढी माहिती सगळी ती एकमेकांनी देऊन मोकळी होतं. ह्याचे लायकिंग त्याचे लायकिंग बोंबाबोंब सगळे असे सगळे झाल्यानंतर एक दिवस काय करतो तो प्रियकर किंवा ती जी प्रेम करणारी मुलगी ती याला गिफ्ट पाठवून देते. प्रेझेंट म्हणजे बाबा की आता आपली ओळख झालेली आहे, आता पुढं मग आपण लग्न करायला गिफ्ट ते गिफ्ट आलं. हिला माहीत असते की आता हिला किंवा याला माहीत असतं गिफ्ट येणार आहे. लगेच दुसरीकडून त्या गिफ्टमध्ये ते सोडवून घ्यायचं. मग तिथं लगेच एअरपोर्टची लोक जे एअरपोर्टला जे बसलेले कस्टमचे लोक तसाच युनिफॉर्म तसला सेटअप मागं एअर इंडिया हे ते सगळा सीन तसला स्कायपीवरती कॉल आणि ते अहो ते असं असं झालेलं आहे, अजून एक गिफ्ट आलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते काय हे ज्या वस्तू येणं अपेक्षित नाही त्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत, सोनं बिनं काय तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स बसेल, आता ते सोडून घ्यावं लागेल, तुमच्यावर केस बसणार आहे. ते इतकी गडबड करतात की जवळजवळ ह्याला डिजिटल लॉकअप म्हणतात. डिजिटल लॉकअप म्हणजे त्या फोनवरनं त्या व्यक्तीला ते बाहेर जाऊ नये ते व्हिडिओ कॉलवर आणि तो डिजिटल अरेस्ट म्हणतो आपण. तिथं तो अटकच झालेला असतो. जसं पोलिटिशियनला गेले की ते स्टेटमेंटच्या नावाखाली अख्खा दिवस घालवतात, कारवाईत राहिली बाजूला स्टेटमेंट घेऊन घरात पाठवून देतात. शेवटी हेलपाटे मारणाराच कंटाळतो आणि ABCD मध्ये तो फसून जातो. अवॉइड बायपास कन्फ्यूज अँटी नाही ह्याच्यामध्ये शेवटी निराशा घेऊन म्हणजे असा तिथं लोकांना माहीत असतो प्रकार. मग त्यांना तसंच वाटतं हे असंच काहीतरी वाटतं स्टेटमेंट आणि शेवटी असंच करत तो माणूस पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते व्हिडिओ कॉल काही बंद होत आणि इतकी भीती गाठली जाते. अशा वेळेला सुद्धा जेव्हा तुम्हाला एखादा माणूस व्हिडिओ कॉलवरून दम देत असेल बाकीच काही करू नका. तुमच्या कोणतरी जबाबाची माणसं असतील, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांना पहिला संपर्क करा. काही गरज नाही, कारण का आपले जे तारणार आहे ते आकाशात उडणाऱ्या पतंगासारखं दोरीच्या स्वरूपात तेच जवळ असतं. तुम्ही किती जरी लांब जरी गेला तर तुम्हाला मदत करणारे तुमचे आई वडील भाऊ बहीण हेच असतात. तुम्ही त्यांच्याकडे पहिली मदत मागा. भले त्यांच्याकडे नसेल, जेव्हा त्यांना तुमचा विषय कळेल त्यावेळेला त्यांच्या संपर्कातील लोकांना ते आमच्याकडे विचारतील बाबा असं माझ्या नातेवाईकाच्या असं झालेलं आहे. परंतु हे कधी पैसे देण्याच्या अगोदर. पैसे देऊन झाले, सगळं गोंधळ करून झाला, 5-50 लाख रुपये जापानले आणि मग नंतर फोन करण्यात काही पॉईंट नाही. कारण का अशा घटना आम्हाला अशा वेळा कळतात. कोण तर फोन करतो तिकडून की असं असतं ते आमची पाहुण्याची मुलगी मुंबईला गेली, तिला फसवलं, त्याचे 25 लाख रुपये गेले, 30 लाख रुपये, त्याला काहीच अर्थ नाही. तर अशा घटना होऊ नये. शेवटी जाता मला लोकांना एकच सांगायचं आहे, सायबर गुन्हेगाराची व्याप्ती त्यांच्या मोडस ऑपरेंडी दिवसेंदिवस वेगळ्या होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झालेला आहे. त्याचबरोबर डीप फेक तुम्हाला माहीत असेल, डीप क्लिअर म्हणून कन्सेप्ट आहे, ते पण आता मी जाताना तुम्हाला सांगतो. डीप फेक म्हणजे जे सेलिब्रिटी लोक आहेत, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान किंवा जे मोठे मोठे लोक आहेत जे रोज व्हिडिओ त्यांचे होत असतात किंवा जे रोज व्याख्यान देतात, इकडे तिकडे असतात, पिक्चरमध्ये, त्यांच्या भरपूर डेटा ह्या सायबर क्रिमिनल्सकडे असतो. त्याच्यामध्ये मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा स्वॅपिंग ह्या 3 टेक्निकचा वापर करून समजा एखाद्या व्यक्तीला सलमान खान सारखा डान्स करताना दाखवायचं असेल तर सलमानचे काही फीचरचे कुठले आहेत त्याचे फक्त त्याचा डान्स आणि शरीराचे हावभाव तसाच माणूस दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तयार करायचा. हा डीपफेकचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा स्वॅपिंग. तर याचा वापर करून हे फक्त सेलिब्रिटी लोकांचं होऊ शकतं, आपल्यासारख्या लोकांचं होऊ शकत नाही. कारण का आपला क्वचित एखादा दुसरा फोटो असतो, क्वचित एखादा दुसरा लग्न बिग्न झालं तेव्हाचा एखादा व्हिडिओ असतो आणि कुणाचा तर लग्नाला गेलेला पाठीमागून आलेला व्हिडिओ असतो. त्याच्यापेक्षा आपल्याला काही डेट नव्हतं, त्यामुळे आपल्याला घाबरायची गरज नाही. डीप फेक आपला काय होऊ शकत नाही आणि जर केला तर तो लक्षात येतो. सचिन तेंडुलकरचा होऊ शकतो, कारण का त्याने अनेक मॅचेस खेळले, इतक्या वेळा डिजिटल प्रेझेन्स आहे, इतका डेटा आहे, ते पूर्ण डेटा तो ॲनालिसिस केला जातो मशीन लर्निंगच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये ॲनालिसिस करून ते डेटा स्वॅपिंग केला जातो. त्याप्रमाणे मध्यंतरी एका ॲक्ट्रेसचा पण डीप फेक झाला, कारण का त्याचे व्हिडिओज खूप असतात. सामान्य माणसाला घाबरायची गरज नाही. पण तो डीप क्लिअर म्हणून एक प्रकार आहे, फेक क्लिअर म्हणून एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तुम्ही समजा इंटरनेटवरती ॲक्टिव्ह असाल
तर तुम्ही जो ब्राउझर वापरताय त्याच्यावरती तुम्हाला असा मेसेज येईल की तुम्ही अपडेट करा, तुमचं फायरवॉल अपडेट करा. हे चुकीचे मेसेज असतात, त्याच्यामध्ये मालवेअर असतं. जर तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा फोनमध्ये जर काही डेटा असेल, काही क्रेडेन्शियल, जनरली कुठल्याही फोनमध्ये किंवा कुठल्याही लॅपटॉपमध्ये एखाद्या जुनी जी पद्धत आहे आपली, हे सगळं हाताने लिहून ठेवायचं, पासवर्ड असतील, युजर नेम असेल, पिन नंबर असेल, हे जे सगळं जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळं तुम्ही हाताने लिहून ठेवायचं आहे. ज्यावेळेला आपल्याला UPI कोड वापरायचा आहे तेव्हा तो पिन नंबर ते बघून आणि बऱ्याच वेळा तो पाठच होऊन जातो, तो कुठेही तो रजिस्टर करू नये. आपला कुठलाही पासवर्ड कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये आपण ठेवू नये. साधी एखादी वही ठेवा, ते काही फार मोठं डॉक्युमेंट नसतं, एका पेजवरती सगळे पासवर्ड सगळे युजरनेम येत असतात, त्यामुळे त्याचाही वापर करावा. आणि सिनियर सिटीजन्सनी खास करून कुठल्याही प्रकारचा स्मार्टफोनच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून आपल्याला एखादा फोन आला तर घाबरून जायची अजिबात काही गरज नाही. सरकार, भारत सरकार हे तुमच्या पाठीशी आहे. सगळ्या प्रकारचा सर्वे भारत सरकारने करून ठेवलेला आहे. फक्त काय होतं, अतिउत्साहामध्ये हे सायबर क्रिमिनल जी भीती घालतात चारित्र्याची, कारण का अख्खं आयुष्य चारित्र्य संपन्न असताना कोणता असा व्हिडिओ बनवतो, त्या महिलेला किंवा त्या पुरुषाला, वृद्ध माणसाला असं वाटतं की माझं चारित्र्य जर हनन झालं तर मी जगू कसा. अगोदरच मी लोनली आहे. 15 कोटी लोकांमधले 5 कोटी लोकही लोनले आहेत, ते एकटे एकटे राहतात. आणि मग ह्या लोकांना जर टार्गेट केलं गेलं, पण हे सगळे श्रीमंत लोक आहेत. हे जे 15 कोटी लोक आणि हे जे 5 कोटी लोक आहेत, श्रीमंत आणि अतिश्रीमंत कॅटेगरीतले लोक आहेत. कारण का, ह्यांनी आयुष्यभर अख्ख्या कुटुंबासाठी सगळं आयुष्य वेचलेलं आहे. परंतु दुर्दैवानं सुदैवानं अशी काही परिस्थिती येते दुर्दैवानं त्यांच्या जीवनामध्ये की ते एकटे पडतात. आणि ही एक समस्या आहे. याचा सुद्धा ह्या सायबर क्रिमिनल्सनी वेगवेगळ्या मार्गाने एक मॉडस ऑपरेंडी वापरून त्यांच्याकडून पैसे काढणे, त्यांना कायद्याची भीती दाखवणे, त्यांची बदनामी करणे, अशा प्रकारचे क्लुप्त्या आणि गुन्हे ते करण्याच्या प्रयत्नात आहेत. यालाही लोकांनी बळी पडू नये. आणि लहान मुलं, आपली जी लहान मुलं आहेत त्याला एक पॅरेंटल कंट्रोल म्हणून एक प्रकार असतो. तर तो मुलगा काय बघतो, किती तास मोबाईल फोनवरती आहे, किती तास लॅपटॉपवरती आहे, तो नेमका काय बघायला लागलेला आहे ते आई वडिलांना कळू शकतं. कुठल्याही आजूबाजूला तुमचा जो टेक्निकल जो माणूस असतो त्याच्याकडून जर तुम्ही पॅरेंटल कंट्रोल जर करून जर घेतला तर तुम्हाला त्याच्यापासून तुमच्या मुलाचं सुद्धा संरक्षण करता येऊ शकतं. आणि आपले जे काही क्रेडेन्शियल आहेत बँकेचे, बऱ्याच वेळा पोरं गेमिंग खेळत बसतात, त्याला काय माहीत नाही, काही नाही, तो 5 रुपये 10 रुपये लावायच्या भानगडीमध्ये कधी 250 रुपये पण टाकतो. एकदा तर असं झालेलं आहे, एका माणसाचे 4 लाख रुपये गेले. दौंड म्हणजे गाव किती ग्रामीण भागच आहे. तिथला एक मुलगा घरात गेमिंग करतो, कारण का पोरं छळतात आईवडिलांना दोघंही वर्किंग असतात, कोणालाही वेळ नाही, आणि हा दरम्यानच्या काळात कालवा करतो. मग त्यामुळे त्याला काय, एखादा लॅपटॉपवरती गेम जोडून दिला, ते दिवसभर त्यात व्यस्त राहतात. पण त्या गेमिंगला बऱ्याच वेळेला फ्री गेम नसतात, 50 रुपये 20 रुपये 100 रुपये टाकावे लागतात. असं करत करत त्या मुलाने बापाचं अकाउंट पूर्ण 4 लाखाचं खालीच करून टाकलं. आणि बऱ्याच वेळा बँका हे ॲक्सेप्ट करत नाही. जर तुम्ही OTP जर दिला असेल, जर तुम्ही पिन नंबर दिला असेल आणि जर तुमच्या अकाउंटमधून जर पैसे गेले असतील तर बँक म्हणतात हे क्राईम नाही, त्याच्यासाठी तो क्राईम नाही आहे. तुमचा जर कोणी काढून घेतला तर तो क्राईम आहे. मग हा झाला पोलीस स्टेशनच्या तपासाचा भाग. आता यासाठी सरकार काय करते, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट उभा करण्याचा जवळजवळ इरादा स्पष्ट केलेला आहे. नजीकच्या काळामध्ये सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये येणार आहे. त्यासाठी जवळजवळ सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यातलं पहिलं असेल कमांड सेंटर. ह्या कमांड सेंटरमध्ये 100 लोक असतील की जे लोक तुमच्या ज्या काय कंप्लेंट आहेत, पोलीस स्टेशनला जायची गरज नाही, तिथं कॉल करायचा आहे. ते कॉल केल्यानंतर तुमची कंप्लेंट लिहून घेतली जाईल. ज्याच्यामध्ये बदनामी असेल, काही ठिकाणी पैसे तुमच्या अकाउंटमधून गेले असतील किंवा बऱ्याच वेळा तुमच्या अकाउंटमधून वेगळ्या प्रकारच्या तुम्हाला लिंक आल्या असतील तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे, याची माहिती तुम्ही तिथे दिल्यानंतर ती माहिती तिथं साठवली जाईल. आणि त्याप्रमाणे जर तुमचे पैसे गेले असतील तर त्या सायबर गुन्हेगाराचं अकाउंट हे फ्रीज केलं जाईल आणि तुमचे पैसे वाचवले जातील. त्याच्यानंतर हे झाला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी साधारणपणे 140 इंजिनियर सरकार त्या ठिकाणी नेमणार आहे. तर हे इंजिनियर्स
ज्या कुठल्या सायबर गुन्हेगाराने जे कुठला अकाउंट वापरला आहे, जो कुठला फोन नंबर वापरलेला आहे, जो कुठला सेल नंबर वापरला आहे, त्याचा IMEI नंबर सगळं ट्रेस करून तो गुन्हेगार वेस्ट बेंगॉलमधला असू द्या, इथला असू द्या, तिथला असू द्या, सगळ्या प्रकारची माहिती ते इंजिनियर्स काढतील. आणि त्यानंतर तिसरा टप्पा असेल पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन म्हणजे बरेच अधिकारी तिथं असतील. ते अधिकारी ह्या सर्व गुन्हेगारा जिथं कुठं असतील त्यांच्या अकाउंटमधनं ते पैसे बाहेर काढतील, ते लोकांना अटक करतील, ती पुढची प्रक्रिया होऊन जाईल. त्याच्यानंतर सर्टिन म्हणून एक प्रकार असेल की आता मुंबईतला पाण्याचा सप्लाय, वॉटर सप्लाय, ह्याच्यामध्ये क्लोरीन लेवल 1% जरी वाढवली तर हे पॉयझनस पाणी होतं. माणसं मरू शकतात जागेवर पिल्या पिल्या पाणी. हे क्लोरीन फक्त आपण वापरतो त्यासाठी, ते जंतुनाशक म्हणून वापरतो. त्याचं जर प्रमाण वाढवलं तर ते माणसावरती अपायकारक ठरू शकतं. यासाठी सुद्धा हे असे जे काही इसेन्शियल किंवा व्हनरेबल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, लाईट आहे, लाईट सप्लाय जर बंद झालं किंवा रेल्वेची सिग्नलिंग सिस्टीम खराब झाली, ट्रेन एकमेकाला धडकल्या, ॲक्सिडेंट झाले, अशा बऱ्याचशा सिस्टीम आहेत गव्हर्नमेंटमध्ये. JNPTचं आपलं जहाजं येतात जातात परदेशातली मालाची वाहतूक होते, तिथले जर सर्व जर खराब झाले तर झाड जर एकमेकाला धडकतील, कुणाला काय कळणार नाही. तर एअरपोर्ट आहे, एअरपोर्टमधले जर विमानं तर त्यांची जर कनेक्टिव्हिटी जर काढून घेतली, सायबरमध्ये जर गेले तर विमानं जर हवेतल्या हवेत किंवा उतरताना काहीतरी ॲक्सिडेंट होऊ शकतात. तर ह्या सर्व ठिकाणी काम करण्याची जबाबदारी ही सर्टिनच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यानंतर डेटा अनालिटिक्स असणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही गुन्हेगारांच्याबद्दलची माहिती देत आहे, त्यांनी कुठल्या फोनवरनं फोन केला, कुठली लिंक वापरली, कुठला हँडसेट वापरला, ह्याचं पूर्ण डेटाचं अनालिसिस केलं जाईल. आणि ते लोक पूर्ण भारतभर कोणालाही फोन करू शकणार नाही याची खबरदारी त्याच्यामध्ये त्यांना ब्लॉकच केलं जाईल. त्याचा हँडसेट ब्लॉक केला जाईल, त्याचा सेल नंबर ब्लॉक केला जाईल, त्याची लिंक ब्लॉक केली जाईल, त्याचं जे काय ते सगळं ब्लॉक केलं जाईल. जे ते साहित्य तो वापरू शकणार नाही. आणि नवीन साहित्य घेताना तर निश्चितपणे पकडला जाणार आणि होणाऱ्या भविष्य काळातले गुन्हेसुद्धा थांबणार. त्यानंतर असणार आहे ट्रेनिंग सेंटर आणि अवेअरनेस कॅम्पेन. ट्रेनिंग सेंटर म्हणजे महाराष्ट्रातले सर्व पोलीस, सर्व जजेस, सर्व पोलीस प्रॉसिक्युटर्स, सर्वसामान्य नागरिक, सर्व सरकारी अधिकारी, वेगवेगळ्या कॅश फ्लो हँडल करणारे सर्व कर्मचारी अधिकारी यांना ट्रेनिंग दिलं जाईल की सायबर गुन्हेगारापासून स्वतः सुरक्षित कसं राहायचं. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या लॅपटॉपवरती एखादा कर्मचारी काहीतरी करत असतो, खेळता खेळता परत बघता बघता तो तिथं गेम खेळायला लागतो, त्या गेममधून एखादा मालवेअर आतमध्ये येतो, त्यामुळे ती सिस्टीम सगळी इम्पॅक्ट होते, कंपन्या बंद पडतात. सायबर गुन्हेगार कंपन्या बंद पाडून ते सांगतात हा पासवर्ड आहे, आम्हाला 10 कोटी द्या, 50 कोटी द्या, तरच तुमची कंपनी सुरू होणार, नाहीतर कंपनी सुरू होणार नाही. त्यामुळे वेगळ्या प्रकारचा डेटा असतो. अशा प्रकारचे गुन्हे तर त्याच्यासुद्धा प्रतिबंध करण्यासाठी डेटा अनालिटिक्स नावाचा एक नवीन त्याच्यामध्ये कॉम्पोनंट आहे. आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा लोकांचा अवेअरनेस आणि त्या डेटा अनालिटिक्सच्या माध्यमातून या सर्व सायबर गुन्हेगारांपासून नागरिकांचं संरक्षण हे सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी खास करून आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट लवकरच साकारल्यानंतर ह्या ज्या सर्व समस्या आहेत ह्याचा कुठतरी एंड पॉईंट येणार आहे. आज या ठिकाणी मला या निमित्तानं तुम्ही बोलवलं आणि या एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये मला सुद्धा आपल्याला 4 शब्द सांगायला खूप आनंद झाला आणि त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आणि या ठिकाणी माझे मी छोटंसं मार्गदर्शनपर भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं गेले 1-1.25 तास खूप जसं मी मगाशी सुरुवात करताना म्हटलं होतं की आपल्याला काहीतरी देऊन जाणारा होता आणि कुठे कुठे धोके आहेत हे सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करताना किंवा हे व्यवहार करताना याच्याबद्दल सरांनी आपल्याला खूप अलर्ट केलेलं आहे. कुठे कुठे आपण फसू शकतो, ते टप्पे कोणते आहेत, कुठल्या बाबतीत फसू शकतो, कोणकोणत्या असे सिग्नल्स आहेत की जिकडे आपण समजायचं की हो इकडे कदाचित आपण फसू शकतो. अशा सगळ्या त्यांनी आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि माझी खात्री आहे की हे आपल्यासाठी पुढच्या काळामध्ये नक्की उपयोगी पडेल. पण तरी इकडे काही मंडळींना जर कुठले प्रश्न असतील या विषयाशी निगडीत तर आपण प्लीज विचारावेत.
हॅलो. माझं नाव सच्चिदानंद सदाशिव झडे आहे. साधारणतः 3 वर्षापूर्वी admecart.com या वेबसाईटवरनं सामान मागवलं होतं, आलंच नाही. आता 2-3 वर्ष होऊन गेली. VP रोड पोलीस स्टेशनकडनं काही आलं नाही, लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनकडनं काही रिप्लाय नाही. आता काय करता येईल? अजून जी वेबसाईट चालू आहे, मी म्हटलं ते व्हॉट्सअप नंबर बदलतात, पण मी ठरवलं की ह्या साईटवर जाऊ नका, पण admecart.com ही अजून वेबसाईट चालू आहे, दिल्लीची आहे. कधी नोएडातनं ऑपरेट होते तर मी तुम्हाला लेटर द्यायला येऊ शकतो का आणि ते कुठे देऊ? तुम्ही ती वेबसाईट ब्लॉक करू शकाल का? admecart.com अजून चालू आहे ती. नाही, तुम्ही पाठवून द्या, बघू आपण त्याला ब्लॉक करता येऊ शकतं. जर ती सायबर क्रिमिनलची असेल तर, आणि बाकीचे जर क्रेडेन्शियल जर त्याचे जर निघाले तर, अदरवाईज जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याला काही करता येणार नाही. नमस्कार, शिंदे सर. आर्थिक गुन्हा घडण्याच्या अगोदर आपण काही कंप्लेंट करू शकतो का? म्हणजे साधारण 8-10 वर्षापूर्वी असं एक घटना घडली होती. मला ईमेल आलं होतं आणि SMS आला होता एका व्यक्तीकडनं की टाटा मोटर्स आणि टाटा स्टील पुण्यामध्ये जॉब ऑफर आहे आणि बॉम्बे हाऊसमध्ये जॉब ऑफर आहे. लेटर हेड बघून ते साधारण एकंदरीत आयडिया येत होती की ते फेक आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर स्पेलिंग मिस्टेक्स होत्या आणि टाटाचा लोगोही थोडा वेगळा होता, पण टाटाच्या लोगोसारखा टी जो आहे त्याच्यासारखा सिमिलर होता. तर मी सायबर क्राईमच्या वेबसाईटवरती जाऊन कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात ड्रॉपडाऊनमध्ये असं होतं की गुन्हा घडल्यानंतरचे ऑप्शन होत्या, कारण मी बळी पडलो नव्हतो. कारण जागरूक असल्यामुळे मला माहिती होतं की हे फेक आहे, स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, लोगोही चुकीचा वाटतोय. तर मी काय केलं, मी बॉम्बे हाऊसला कंप्लेंट केली, ईमेल पाठवलं की असं असं तुमचं नाव वापरून हे करतायत, गुन्हा घडण्याचा प्रयत्न करतायत. तर जर अगोदरच जर माहिती असलं असतं तर काय त्याच्यात काही आहे का की गुन्हा घडण्याच्या अगोदर मी काही करू शकलो असतो का? नाही, गुन्हा घडण्याच्या अगोदर सुद्धा करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा आहे. असे जे सस्पेक्टेड जे लोक आहेत, परंतु आता 8 वर्षापूर्वीची घटना आहे, त्याच्यामुळे जो डेटा कोणत्याही प्रकारचा जो डिजिटल डेटा असतो त्याच्यामध्ये IP ॲड्रेस म्हणजे तुमचा डिव्हाइस कोणता आहे हे कळतं. हे IP ॲड्रेस फक्त 2 वर्षे सेव्ह केले जातात. जर ते सर्वेलन्समध्ये असतील तर तो डेटा अनलिमिटेड काळासाठी गव्हर्नमेंट एजन्सी, लॉ एन्फोर्समेंट एजन्सी त्या इंटरमिजिएटला सांगून तो डेटा सेव्ह करतात. परंतु रँडमली प्रत्येक ठिकाणचा जो डेटा आहे फक्त 2 वर्षात सेव्ह असतो, त्यामुळे 8 वर्षापूर्वीचा डेटा आपल्याला मिळणार नाही आहे. राहिला प्रश्न इम्पर्सोनेशनचा, याला इम्पर्सोनेशन म्हणतो आपण. म्हणजे तुमचा फोटो वापरायचा आणि तिसऱ्याने फोन लावायचा, त्याला व्हॉट्सअप इम्पर्सोनेशन आहे, प्रोफाईल इम्पर्सोनेशन, फेसबुक इम्पर्सोनेशन, ईमेल इम्पर्सोनेशन. ईमेल इम्पर्सोनेशनमध्ये असं सुद्धा आहे की तुम्हाला एखादा असा ईमेल येईल की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून की तुमचं यावर्षी टॅक्स तुम्ही जास्त भरलेला आहे तर तुम्हाला परत द्यायचा आहे. तर ते लुक लाईक असं त्याला इम्पर्सोनेशन म्हणतो. ह्या घटना ह्या पूर्ण जगभर घडतात. वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहेत, वेगवेगळे जे पोर्टल आहेत त्याच्यामध्ये थोडाफार मायनर बदल करून जो लक्षात येणार नाही, जसं डीप फेकमध्ये आहे ऑडिओ आणि व्हिज्युअलचं करतात, तर याच्यामध्ये लेटरचं कॉम्बिनेशन साईजमध्ये बदल करून लुक लाईक इम्पर्सोनेशन केलं जातं. परंतु याच्या डिटेक्शनसाठी IP ॲड्रेसेस फार महत्त्वाचे असतात. ते IP ॲड्रेसेस 2 वर्षाच्या पुढचे मिळत नाही. भारत सरकारचं एक कौतुक आहे की नॅशनल टेलिकॉम पॉलिसी आणलेली आहे. जर मला एखाद्या मोबाईलवरून जर मेसेज आला, खोटी लिंक असेल, तर ती मी ब्लॉक करायला सांगू शकतो का तो नंबर किंवा ते? डेफिनेटली. अशा आतापर्यंत साधारणपणे 1500 लिंक महाराष्ट्र सरकारने ब्लॉक केलेले आहेत. खास करून DOT, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, हे सुमोठी कारवाई करते. त्याला पोलिसाच्या रिपोर्टची गरज नाही, नागरिकांच्या पण रिपोर्टची गरज नाही. ज्या वेळा ते अशा इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलचे जे कॉल हँडल करण्याची त्यांची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये त्यांनी इंटेलिजन्स युनिट ठेवलेलं आहे. ते इंटेलिजन्स युनिटमध्ये त्यांना लक्षात येतं की सस्पिशियस कॉल्स आहेत ते ऑटोमॅटिकली बंद करून टाकतात.
जर कुणाला ते परत जर हे करायचे असतील, चालू करायचे असतील, तर त्याला पूर्ण क्रेडेन्शियल द्यावं लागतं. आधार कार्ड, पॅन कार्ड, डॉक्युमेंटेशन करावं लागतं. ती सुद्धा प्रोव्हिजन सरकारने अवलंबलेली आहे. धन्यवाद. सर नमस्कार. आपली मुलं आजकाल बाहेरून ॲमेझॉन वगैरे सगळं मागवतात. दिवसातून किमान 4 वेळा तरी आमच्याकडे दारामध्ये असे येतात, पार्सल मागवलं, हे मागवलं, ते मागवलं. ते मुलं मोबाईल नंबर सगळं करतात. पण इन केस आपल्या पश्चात एकदा वीज वेगळा होत असेल ते आपल्याला कसं कळतं? आपल्या मोबाईलचा वापर ते जरी करत असतील तर ते आपल्याला कसं कळणार असते? नाही, आता बघा, हे तुमचा मोबाईल फोन आहे ना, हे आता असं डॉक्युमेंट झालेलं आहे मोबाईल फोन की याच्याशिवाय तुमची आयडेंटिटीच नाही आहे. अच्छा. त्याच्यामुळे हे युनिक डॉक्युमेंट आहे आणि त्याचा देखभाल आपल्यालाच करायची. तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, तुमच्या फोनवरून कोणी काय वापर केला, याचं पूर्ण जे डॉक्युमेंटेशन तुमच्याशी निगडीत आहे आणि त्याला तुम्हाला जबाबदार जाऊ शकतं जर तुमचे क्रेडेन्शियल वापरले असतील त्याच्यामध्ये. तर कारण का IMEI नंबर आहे, त्याचा सिमचा नंबर आहे, सिम कार्डला सुद्धा नंबर असतो, मोबाईल नंबर वेगळा, सिम कार्डचा नंबर वेगळा. परत तुम्ही ज्या वेळेला एखादा मेसेज सेंड करता त्यावेळेला IP ॲड्रेस जनरेट होतो. IP ॲड्रेस म्हणजे काय, तुमचा फोनच ट्रेस होतो. समजा 2 व्यक्तींनी इंटरनेटवरून व्हॉट्सअपचा एकमेकाला मेसेज पाठवला तर त्याला म्हणतात IP ॲड्रेस. तो तिथं सेल नंबर वापरत नाही, सेल वायफाय जनरल पब्लिकचं वापरतो, हॉटस्पॉट वापरतो. हॉटस्पॉट म्हणजे तुमचा नेट मी वापरणार तुमच्या सेल नंबरचा, किंवा एखादा ब्रॉडबँडचा मी वापरणार. पण मी जर माझ्या मोबाईल फोनवरून दुसऱ्या मोबाईल फोनवर जर मेसेज जर सेंड केला तर ते नेट सर्व्हिस पण लक्षात येते, आमच्या IP ॲड्रेस लक्षात येतो, तुमचा हँडसेट लक्षात येतो, सगळंच लक्षात येतं. सायबरमध्ये एक वैशिष्ट्य आहे, यातला कोणताही गुन्हेगार कधीही निष्पन्न होत नाही असं होत नाही. फक्त काय होतं, 200 रुपयाची कंप्लेंट, आरोपी वेस्ट बेंगॉलला, मग एवढ्या लांब तो फिर्यादी पण म्हणतो कशाला जाता तिकडे, तर जाऊ तिकडे, असं होतं. आणि मग असे 200 सगळ्याचे 1 कोटी लोक 200 रुपये जर तरी काढले तर तो 200 कोटीचा मालक होऊन जातो. म्हणजे असं साधारणपणे सायबरचं जरा विचित्र असं. कारण जनरली काय झालं, हल्ली किमान 4 वेळा तरी दारामध्ये असा माणूस येतो आपल्याला. तर आपण प्रत्येक वेळेला पर्सनली फॉलो करू शकत नाही. मग 4 पार्सल मागवली दिवसाभरात असं आमच्यात तरी होतं. पण त्याचा आपल्याला फीडबॅक काही कळत नाही मागे राहून. त्यातलं अशी काय होण्याची शक्यता नाकारता नाही. काय जर सायबर क्रिमिनलनी जर ती वेबसाईट किंवा ते पोर्टल, झोमॅटो असेल, स्विगी असेल, त्याचं जर हॅक जर केलं असेल किंवा लुक लाईक वेबसाईट जर बनवली असेल तर पण ती सुद्धा लक्षात येते. त्यांनी जर हॅक जरी केलं तर तो कुठला तरी इंटरनेट वापरणार आहे, कुठला तरी डिव्हाइस वापरणार आहे, आणि जी वेबसाईट कुठं होस्ट झालेली आहे, त्याचे क्रेडेन्शियल काय आहे, त्याने गव्हर्नमेंटची परवानगी घेतलेली आहे का, सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घेतलेली आहे का, किंवा रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतलेली आहे का, सगळ्या परवानगी घेतल्याशिवाय त्याला ॲप चालवता येत नाही. अशा प्रकारचं कधी घडतं असं होतं ना. असे भरपूर ॲप बॅन करतं गव्हर्नमेंट. थँक्यू. ते गव्हर्नमेंट खूप काही करत आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे की आपण बऱ्याच TV बघतो, गाडी ऐकतो, व्हिडिओ बघतो, फिरायला जातो, ते करता बातम्या बघतो. तर ते करता सायबर क्राईमच्या मोडस ऑपरेटी रिलेटेडच्या काय बातम्या आहेत त्या जर वाचल्या तर अशा प्रकारचे गुन्हे घडायला लागले तर आपण जरा सावध व्हावं. हे जरी आपण जरी बघितलं तरी पण त्याच्यापासून आपला बचाव होऊ शकतो. ओके, थँक्यू सर. सर नमस्कार. काय झालेलं आहे, 6 महिन्यापूर्वी अकाउंटला आपल्या डेबिट झाले काही पैसे दुसऱ्या अकाउंटमधून, आणि त्याच्यानंतर ते अकाउंटला आले, आणि त्याच्यानंतर काही कालांतराने 2 महिन्यांनी इकडचं अहमदाबादचं जे आहे गुजरातमधलं सायबर क्राईम डिपार्टमेंट त्यांनी ते अकाउंट फ्रीज करून टाकलं. तर फ्रीज केल्यानंतर त्यांनी, म्हणजे माझ्या मित्रासंदर्भात आहे मी बोलतो, पण ते फ्रीज केल्यानंतर त्यांनी बाकीचे FD वगैरे सर्व फ्रीज करून टाकले. तर ते अनफ्रीजसाठी आपण ज्या याच्यावरून मेल आला होता, आम्ही बँकेला कन्सर्न केल्यानंतर बँकेवाल्यांनी सांगितलं का इकडनं तुमचं अकाउंट फ्रीज केलेलं आहे म्हणून. तर आम्ही त्याच अकाउंटला मी हे केला, रिवर्ट केला आणि रिप्लाय दिला का बाबा असं मला माहितीच नव्हते 4-5 हजार रुपये कधी आले होते ते त्या अकाउंटमध्ये येऊन गेले रँडमली. तर मग आता ते अनफ्रीजसाठी अजून त्यांच्याकडनं काही कंप्लेंट्स आलेला नाही आहे इथून गुजरातमधून. तर इथे स्पेसिफिक प्रश्न आहे. याच्यामध्ये असं आहे की बघा, कुठल्या तरी गुन्हेगारानं ते पैसे काढले तुमच्या अकाउंटवर टाकलेले,
जर ते गुन्हेगारीतून निर्माण झालेले जर पैसे असतील तुमच्या अकाउंटवर आले असतील तर तुम्ही सुद्धा संशयाच्या भोरामध्ये आला. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचा त्याच्याशी दुरानवी संबंध नाही. तर तुम्ही ती लीन अमाऊंट आहे तुमच्या अकाउंट समजा 10 लाख रुपये तर तुमच्या अकाउंटला 2,000 रुपये आलेले तर तुम्ही 2,000 रुपये संबंधित पोलीस स्टेशनकडे ज्याच्याकडे तपास आहे ज्या पोलीस स्टेशननं तुमचा ज्या पोलीस स्टेशननी तुमचं अकाउंट फ्रीज केलेलं आहे त्या पोलीस स्टेशनला तुम्ही पत्रव्यवहार केला तर तुमचं अकाउंट अनफ्रीज होऊ शकतं. हे तिकडे जाऊनच करावं लागेल का आपण मेल बाय मेलवरती पहिला रिस्पॉन्स बघा. अजून रिस्पॉन्स दिला नाही महिना झाला नाही मग तिथला आम्हाला सांगा आम्ही बघतो ते काय ते करता येईल त्याच्यामध्ये काय अवघड नाहीये. कारण काय होतं की ज्या वेळेला एखादा अकाउंटमधून पैसे दुसऱ्या अकाउंटवर जातात सायबर क्रिमिनल ट्रान्सफर करतात. सायबर क्रिमिनलने काय केलेलं आहे अनेक अकाउंट काढलेले आहेत. आता झोपडपट्टी हे वेंडर्स वगैरे जे छोटे छोटे लोक आहेत त्यांना अकाउंट काढायला लावलेले त्यांच्या आधार कार्डचा वापर करून पॅन कार्डचा वापर करून आणि त्या अकाउंट होल्डरला ते महिन्याला 5,000 10,000 रुपये देतात आणि या अकाउंटवरती जे सायबर गुन्हेगारातून जे पैसे निर्माण होतात ते पैसे ते अकाउंटवरती ट्रान्सफर करतात. त्या अकाउंटचा मोबाईल नंबर जो बँकेला जो दिलेला आहे तो ह्या सायबर गुन्हेगाराचा असतो. त्यामुळे जो मूळ जो मालक आहे अकाउंटचा ज्याच्या नावानं अकाउंट काढलं त्याला काहीच माहित नाही त्याच्या अकाउंटवर 10 कोटी आहेत 5 कोटी आहेत का 2 कोटी आहेत का 10,000 का 20,000 रुपये. कारण का ते पैसे आलेले गेलेले कारण का त्याचा SMS त्याचा मोबाईल बँकिंग ह्याच्या हँडसेटवरती चालू आहे. कारण का अकाउंट त्याच्या नावावर आहे आणि मोबाईल नंबर त्या सायबर गुन्हेगाराचा आहे आणि सगळं इंटिमेशन सायबर गुन्हेगाराला मिळतं. त्यामुळे ते जरा जास्त त्रास आहे. हा काही अडचण नाही अडचण काही नाही. ठीक आहे पण ते करतात प्रॉपर कम्युनिकेशन करून त्या पोलिसांना जर सांगितलं किंवा ते पोर्टल आहे कुठं गुजरातच्या पोर्टलला जर केलं तर ते सुद्धा पत्र देऊन आम्ही बरेच अकाउंट इथले अनफ्रीज करतो ते होतं ते नॉर्मल प्रक्रिया. ओके काय झालं ते तेवढंच विचारतो. थँक्यू सर. सायबर क्राईम जर आपले पैसे सायबर क्रिमिनलने जर काढून घेतले असतील आपल्या अकाउंटमधून भले सायबर क्रिमिनलने काढू देत किंवा तुमच्या अकाउंटमधून तुमच्या मित्रांनी काढू देत फसवून तुम्हाला काढू देत ज्यांनी कुणी फसवणूक केली असेल तर त्यावेळेला तुम्ही तात्काळ तुम्हाला SMS येतो मोबाईलवरती लगेच तुम्ही 1930 1930 1930 या फोनवरती फोन करायचा आहे. तिथं पोलीसवाले बसलेले असतात तुमची कंप्लेंट घेऊन घेतात त्या ट्रान्झॅक्शन ID त्यांना पोलिसांना कळतो त्याच्यावरून लगेच ती सिस्टीम आयडेंटिफाय करते की तुमच्या अकाउंट कुठल्या अकाउंटला लिंक झालेलं आहे तुमच्या अकाउंटवरून किती पैसे गेलेले आहेत ते कळतं आणि त्या बँकेतल्या अधिकाऱ्याला ईमेल जातो आणि त्याला पोलीसवाले फोन करून सांगतात हे सायबर क्रिमिनलचं अकाउंट आहे ह्याचे पैसे तुम्ही हे अकाउंट फ्रीज करून टाका. यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. तुम्ही लगेच काय करता की काय झालं की 4 लोकांना फोन लावायचे 4 पुढारी गोळा करायचे वळती पळकी आमच्यासारखी पोलीसवाल्याला फोन करून सांगायचं आणि त्याच्यात 2-3 तास घालवायचे आणि ते तोपर्यंत सायबर क्रिमिनलने तुमचे 10 अकाउंटमध्ये 100 रुपये टाकून शिरा ते सगळे पैशाची वाट लावलेली असते. ते पैसे मग मिळाले तर मगाशी तुम्हाला मी सांगितलं 3,26 लाखांमधले 63 लाख रुपये त्याचे आता कव्हर झाले. त्यांनी जर लवकर जर केलं असतं त्याचे सगळे पैसे वाचले असते. 1930 हे लक्षात ठेवा. आणि जर कोण टेक्नोसेवी असेल तर त्याने cybercrime.gov.in हे एक पोर्टल आहे जे 1930 मध्ये चालतं ते तिथं चालतं. फक्त ज्याला ते लिहायचं कळतं ते पोर्टल ऑपरेशन करायचं कळतं साधं आहे ते. जसं तुम्ही बँकेचे फॉर्म भरता तसा ऑनलाईन फॉर्म असतो तो भरला की लगेच ते सिस्टीममध्ये जनरेट होतं आणि सिस्टीम त्या पुढच्या सायबर क्रिमिनलला अकाउंट ब्लॉक करून टाकतं. 1930 cybercrime.gov.in आणि आपला OTP पिन नंबर कोणालाही शेअर करायचा नाही. कोणी काही जरी विनंत्या केल्या आणि कोणी म्हणलं तुम्हाला गिफ्ट आलेलं आहे आमची काही गिफ्ट मागवलेलं नव्हतं नार्कोटिक्स असेल हे असेल आमचा काही संबंध नाही. जर कुठल्या पोलीसवाल्यांनी फोन केला कारण का ते सोपं आहे आता माझा फोटो वापरून व्हॉट्सअपचा प्रोफाईल तयार करून एक SP रँकचा DCP रँकचा ऑफिसर तुमच्याशी बोलते असं सायबर क्रिमिनल भासवतात. कारण का त्याचा चेहरा तिथं नसतो ते फक्त तुम्हाला फोटोवरती तो दिसतो आपल्याला वाटतं की तोच बोलतो. घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि त्याला सुद्धा डिटेक्ट करता येतं. प्रोफाईल कुणाचा कुठेही फोटो वापरू शकतो. जसं अनेक व्हॉट्सअप प्रोफाईलवरती कोण देवाचे फोटो लावतो
कोण कोणाचे फोटो लावतो, घरातले जे फोटो लावतो, शेतातले फोटो लावतो, तसंच तो एक वेगळा फोटो चिटकवतो, त्याच्याऐवजी हा फोटो चिटकवतो आणि सांगतो की मी पोलीसवाला आहे, मी कस्टमवाला आहे. तर त्यालाही घाबरायची काही गरज नाही. खूप खूप धन्यवाद सर. आणि मला असं वाटतं तुम्ही आता खूप महत्वाचा मुद्दा शेवटी पण अधोरेखित केला, तो म्हणजे पहिला अवर. म्हणजे जसं आपण वैद्यकीय मदतीच्या बाबतीत म्हणतो गोल्डन अवर, तसं मला वाटतं या क्राईमच्या बाबतीत पण तो पहिला तास खूप क्रुशल आहे. आणि आय थिंक तेव्हा कुठल्या स्टेप तुम्ही घेता, कुठलं पहिलं पाऊल तुम्ही उचलता, याच्यावर तुमचं रिकव्हरी किती % होऊ शकेल किंवा किती लवकर ट्रेस पोलीस करू शकतील हे आय थिंक खूप अवलंबून असतं. आणि त्यामुळे योग्य पावलं उचलणं, आणि जसं सरांनी सांगितलं की घाबरून न जाणं, समजा दुर्दैवाने आपल्या बाबतीत हा प्रकार घडला तरी योग्य पावलं उचलणं, लवकरात लवकर पावलं उचलणं. 1930 नंबर सरांनी सांगितल्यानंतर वेबसाईट आहे, त्यांना संपर्क करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि या गुन्हेगारीला आळा जर घालायचा असेल तर पोलिसांना मला वाटतं की आपली सगळ्यांची साथ लावणं खूप गरजेचं आहे. तर आपण या निमित्ताने आज हाच विचार मनात घेऊन जाऊ की दुर्दैवाने जर आपण एक तर आपण न फसण्याच्या दृष्टीने आजपासून पावलं टाकू. कारण सरांनी खूप गोष्टी अशा सांगितल्या, अनेक केस स्टडीज सांगितले की जिकडे लोक फसलेले आहेत आणि ज्या गोष्टी आपण टाळू शकतो येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे एकतर आपण न फसण्यासाठीच आपण अवेअरनेस ठेवायचा, सतर्कता ठेवायची. पण दुर्दैवाने जर असं झालं तर मग काय पावलं उचलायची हे पण आय थिंक सरांनी सांगितलेलं आहे. आज खूप व्यस्त शेड्यूलमधनं सरांनी आपल्यासाठी वेळ काढला. सर खूप खूप धन्यवाद आपल्याला. आणि आम्हाला एक खरोखरच या आजच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आमच्या जीवनाशी निगडीत अशी आपण दिलेली आहे. आणि माझी खात्री आहे की इथून पुढे सगळे व्यवहार करताना आम्ही सगळी मंडळी सतर्क होऊ आणि आमच्याशी संबंधित, आमच्या परिचयाशी जी मंडळी आहेत त्यांनाही आम्ही ह्याच्यातली काही माहिती नक्की शेअर करू. आपण इकडे आलात, मनापासून आभार. टोपीवाला व्याख्यानमाला आणि सगळ्या या आपल्या प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानतो. आणि आपल्याला पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. जसं सरांनी सांगितलं एक नवीन प्रोजेक्ट येते आणि ते देखील म्हणजे त्याला देखील आपण तिकडे प्रतिसाद दिला, तो आणखी गुन्हा कमी करण्याच्या दृष्टीने आपलं ते एक पाऊल ठरणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि पोलीस दल त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. तर तिकडेही आपली साथ लाभेल अशा दृष्टीने आपण पुढे जाऊया. आणि आजच्या या समारोपाच्या पुष्पामध्ये संजय शिंदे सरांचं व्याख्यान पार पडलेलं आहे. गेले 5 दिवस आपण अशाच उपस्थितीने इकडे येत होतात. आपल्या सगळ्यांचे देखील खूप खूप आभार मानतो मी आयोजकांच्या वतीने. आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटणार आहोत नवीन व्याख्यात्यांसह. तर या व्याख्यानमालेमध्ये आज इकडेच थांबूया. सगळ्यांना शुभरात्री, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो. धन्यवाद.